आठवणीच्या झुडपातील काजवे हे आत्मचरित्र ज्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे ते म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमार शिंदे यांचं अगदी काही मिनिटातच आगमन होत आहे। सरांनी काल वेळ दिला होता, अगदी ते वेळेप्रमाणे आज येत आहेत। आज इंगळे सरांच्या प्रेमापोटी त्यांचे सर्व इथे नातलग, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघ येथे उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मनापासून स्वागत। सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे। शिंदे साहेबांचं आगमन झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी उभं राहून त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, एक दिग्गज राजकारणी, माजी केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे। शिंदे साहेब आल्यानंतर आपण लगेचच आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत। केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ दिग्गज नेते सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब। सरचे सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळावे भाव माझ्या या मनाचे, गोड मानून धाडसी हो दोन शब्द स्वागताचे। मी सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब, डॉक्टर हिरेश स्वामी सर, प्राध्यापक प्रतिनिधीचं पूजन करण्याची विनंती करते। सर्वप्रथम आपण फक्त या महाराजांच्या प्रतिनिधीचं पूजन करावे, दीप प्रज्वलन आणि पूजन करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्याने होते। तिनी ना तुम्ही तेजाकडे दीप देवा जीवना, ज्योती तरी शिवमंदिरी रे जादवी माझ्या मना, देमुक्तता देहीनता अभिमान दे देहीनता, देयांतरा शुभगामिनी मलयानी लासम भावना। दिव्याची ही ज्योत आपल्याला तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाते, अज्ञानमय अंधकाराकडून ज्ञानमय प्रकाशाकडे घेऊन जाते। दीप प्रज्वलनानंतर वीरशैव कक्कया समाजाचे श्रद्धास्थान असलेले कक्कया महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत। प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधार जाई कमी कक्कया महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची करूया। सर्व मान्यवरांचे आभार। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब। कार्यक्रमाची एक औपचारिकता असते की मान्यवरांचा सत्कार करत असताना त्यांचा परिचय करून दिला जातो, पण शिंदे साहेबांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशभरात आहे आणि त्यांचा मी परिचय करून देणं म्हणजे सूर्याला कंदील दाखवण्यासारखं आहे। सरांची अशी वेगळी ओळख सांगायची झाली तर सर एक साहित्यिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत, त्यांनी नाटकांमधून देखील कामं केलेली आहेत आणि एक हसतमुख जिंदादिल दिलदार व्यक्तिमत्व, त्यांनी विरोधकांना देखील हसतमुखाने प्रत्युत्तर दिलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात अगदी औपचारिकपणे सांगायचं झालं तर माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी अर्थमंत्री अशा या आणि आंध्र प्रदेशाचे माजी राज्यपाल अशा विविध पदावर राहून शिंदे साहेबांनी ज्या राजकारणातील त्याच्या हस्ते होत आहे। एक तेजस्वी आणि ज्यांच्या कर्तृत्व ठायी असलेलं असं हे व्यक्तिमत्व, त्यांचा सत्कार आता लेखकांच्या हस्ते होत आहे। मी स्टेज संयोजन करणाऱ्या सर्व भगिनींना विनंती करते की त्यांनी लवकर शॉल आणि पुष्पगुच्छ देण्याची सोय करावी। संयोजकाच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार आणि त्यांचा सत्कार आता होत आहे। यानंतर आजच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर हिरेश स्वामी सर त्यांचा देखील सत्कार होत आहे। डॉक्टर हिरेश स्वामी सर संस्थापक कुलपती सोलापूर विश्वविद्यालय, शिक्षण हिंदी विषयातील प्रथम श्रेणीमध्ये
MA केलेले आहे, PhD केलेली आहे. हिंदी विषयाचे प्राध्यापक या पदावरून सेवानिवृत्त आहेत. तसेच MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा सत्कार श्री तिप्पण्णा इंगळे सर करत आहेत. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत विलास बेक सर. त्यांचं शिक्षण आहे BA MSW LLB MPhil डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. वॉलचंद महाविद्यालयाचे समाजकार्य विभागात प्राध्यापक म्हणून आणि त्याच विषयातील विभागीय प्रभाग म्हणून सेवानिवृत्त आहेत. बेक सर हे अनेक समित्यांवर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे भारतीय विद्यापीठ पुणे या मान्यवर शैक्षणिक संस्थेची शाखा सोलापूर येथे सुरू करण्यामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे. सरांचं समाजकार्य प्रचंड आहे. त्यांचा परिचय अगदी साक्षात पाणी आहे. पण आज या मान्यवरांचा परिचय अगदी थोडक्यात करून देतो. यानंतर आजच्या या पुस्तकावर जे समीक्षणात्मक बोलणार आहे ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अर्जुन वडकर सर. शिक्षक MA मराठी BA PhD वॉलचंद कला आणि वाणिज्य महाविद्यालय सोलापूर येथे मराठीचे प्राध्यापक या पदावरून सर सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या तुंबळ, कावळ्याची सोगी, लोकसंस्कृतीच्या बळगातील धन हे आणि इतर 3 असे एकूण 6 पुस्तकं सरांची प्रकाशित आहेत. तुंबळ या काव्य संग्रहाला त्यांच्या महाराष्ट्र लेवलचे पुरस्कार आहेत आणि तसेच मुक्या जंगलाची गर्जना याला देखील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. असे हे आजचे मान्यवर आहेत. यांना देखील मी व्यासपीठावर स्थानपन्न होण्याची विनंती करते आणि त्यांचा सत्कार तिप्पण्णा इंगळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती. बाबूराव मेंदकीकर सरांनी अनेक पुस्तकांचं त्यांनी त्यांच्या प्रकाशनातर्फे या माध्यमातून प्रकाशन केलेलं आहे. प्रकाश हा साहित्यिकांचं साहित्य प्रकाशक आणण्याचं काम करत असतो. प्रकाशक बाबूराव मेंदकीकर सर यांचा सत्कार लेखक तिप्पण्णा इंगळे यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आजचा हा कार्यक्रम पाठीमागचा मूळ उद्देश काय आहे आणि हा कुठल्या उद्देशाने आयोजित केला आहे ते प्रास्ताविकातून सांगण्यासाठी मी कवी, लेखक, गझलकार, कोकण साहित्य परिषद उल्हासनगर शाखेचे सचिव डॉक्टर इंगळे सर यांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. नमस्कार. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या हातून तिप्पण्णा इंगळे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे ते माननीय सुशीलकुमारजी शिंदे. त्यांच्या राजकीय पदाचा उल्लेख झालेलाच आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इरेश स्वामी, या कार्यक्रमाचे वक्ते अर्जुन वडकर, बाबूराव मेंदकीकर ज्यांनी या तिप्पण्णा इंगळेंना प्रकाशात आणलं. सुरुवातीला या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि समोर बसलेले सर्व मान्यवर यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. तिप्पण्णा इंगळेंच्या पुस्तकाबद्दल अर्जुन वडकर सर बोलणारच आहेत. प्रस्तावित करण्याच्या अगोदर मी ज्या दिवसाची वाट बघत होतो 1977 सालापासून, तो दिवस आज माझ्यासाठी भाग्याचा होऊन आलेला आहे. जो संदर्भ असा आहे, 1977 साली औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात माझं ॲडमिशन झालं आणि मग तिथून माझ्या अडचणी चालू झाल्या की राहायला पैसे नाहीत, जेवायला पैसे नाहीत, पुस्तकाला प्रचंड पैसे लागतात. या सर्व अडचणीमध्ये मी सापडलो आणि मग मी गावी आलो, माझ्या आलोर या गावी. आणि माझे मोठे भाऊ इतर आहेत, सिद्धराम इंगळे, आज ते हयात नाहीत. आणि त्यांनी आणि न्यू बुधवार पेठेतले दिवंगत होळकर सर, ज्ञानेश्वर होळकर, आणखी 2-3 मला माननीय सुशीलकुमार शिंदेकडे घेऊन गेलं. त्यांच्यासमोर उभा केलं की या विद्यार्थ्याची अशी अशी अडचण आहे. आणि मग सरांनी एक प्रश्नही न विचारता त्यांनी स्वतःचं एक लेटर हेड काढलं आणि त्याच्यासोबत एक पत्र लिहिलं. ते पत्र होतं विश्व समाचारचे बाबाराव जक्कल की सदर विद्यार्थ्याची पुस्तकाची व्यवस्था करण्यात यावी. ते पत्र घेऊन त्यांच्या विश्व समाचारच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी सुद्धा मग दुसरं पत्र कव्हरिंग लेटर केलं. सरस्वती बुक डिपोला फोन केला की सदर विद्यार्थ्याला MBBSला फर्स्ट MBBSला लागणारी सर्व पुस्तकं ताबडतोब देण्यात यावी आणि ते बिल आमच्या कार्यालयात पाठवलं. आणि मग मला ते पुस्तकं 2-3 तासात मिळाली. मी सगळं घेऊन ते औरंगाबादला गेलो
आणि अशा तऱ्हेने माझी वैद्यकीय शिक्षणाची गाडी केवळ आणि केवळ माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्यामुळे झाली. आणि म्हणून माझ्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे. आभार, कृतज्ञता हे त्रोटक शब्द आहे त्यांच्यासाठी. मी जे सध्या डॉक्टर म्हणून उभा आहे त्यांचं बरंच श्रेय माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांकडे. धन्यवाद. आता हे जे पुस्तकाचं विमोचन आहे तिप्पण्णा इंगळे यांचं आठवणीच्या झुडपातील काजवे, त्यांचं हे तसं तिसरं पुस्तक आहे. पहिला कथासंग्रह आहे, फार सुंदर कथासंग्रह आहे तो, आठवणीचा तळकप्पा. आणि दुसरा एक ते ई बुक काढलं त्यांनी, आणि हा तिसरं पुस्तक आहे. तसं ह्या पुस्तकाचं व्यवस्थित अर्जुन वटकर बोलणारच आहेत. वर पाहता असं वाटतं की हे तिप्पण्णा इंगळे यांचं आत्मचरित्र आहे, पण तसं नाही आहे. ते त्यांचं एकटेच नाही आहे. ते ज्या ज्या काळामध्ये वावरले त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय परिस्थितीचं ते व्यवस्थित वर्णन आहे. ते त्यांनी काय काय भोगलं याचं ते अतिशय सौम्य शब्दामध्ये त्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. गरिबीचं कुठं ते आक्रस्थाळीपणा त्यांनी प्रदर्शन केलेलं नाही, आणि प्रासादिक भाषा सुद्धा त्यांनी वापरायचं मुद्दामून टाळलेलं असं मला वाटतंय. अतिशय सोपी भाषा ही सर्वसामान्य करण्यासाठी हे पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकाचा विशेष म्हणजे ते असे जे वर्णन आहेत, व्यक्तिचित्रण आहेत, एखाद्या घटनेचे चित्रण आहेत, अगदी हुबेहूब असं वाचताना वाटतं की समोर व्यक्ती उभा आहे. त्यांचे मास्तर, त्यांचा ड्रेस, त्यांची चांगल्या बोलण्याची लकब, त्या बारीक सारीक गोष्टीमध्ये त्यांनी पूर्ण आपलं शब्दांकन केलेलं आहे. आणि ते रेल्वेमध्ये प्रवास केले जात्या बाहेर, आणि त्यांचे जसं रेल्वे कसं असते, रेल्वेचा कारभार समोरचं जसं रेल्वे कशी चालते ही समोरच्या सिग्नलवर चालते, की लाल सिग्नल, पिवळा सिग्नल, हिरवा सिग्नल, त्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी स्वतःची अशी रेल्वे अगदी सपाटावरून, कधी वळणावळणाने, कधी घाटातून, कधी बोगद्यातून, असं त्यांच्या जीवनाचं जे काही चरित्र आहे हे पूर्णच्या पूर्ण या आत्मचरित्रामध्ये आले. मी तिप्पण्णा इंगळे यांना असं हे व्यक्त करतो की त्यांचं हे पुस्तक शेवटचं न ठरो, ते दशग्रंथी हो, त्यांना आरोग्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, म्हणून माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. धन्यवाद इंगळे सर. आता डॉक्टर इंगळेंनी सांगितलं की सुशील कुमार शिंदे साहेबांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली. साहेब नेहमीच सर्वांसोबत असतात आणि आमच्या समस्त समाजाचं साहेब प्रेरणास्थान आहेत. आणि लेखक तिप्पण्णा इंगळेबद्दल बोलताना सुद्धा त्यांनी सांगितलं की अनेक पुस्तकं प्रकाशित व्हावीत आणि नक्कीच होतील, त्यासाठी अजून शुभेच्छा आहेत. आणि असेच प्रकाशन सोहळे व्हावेत आणि पुन्हा आपण अशा पुढच्या कार्यक्रमाला जमूयात. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग, मुख्य प्रकाशन सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हस्ते तिप्पण्णा इंगळे लिखित आठवणींच्या झुडपातील काजवे या आत्मचरित्राचं आता प्रकाशन होणार आहे. तर मी साहेबांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावं. आणि सर्व मान्यवर, आठवणींच्या झुडपातील काजवे हे आत्मचरित्र आहे. याला प्रस्तावना मिळालेली आहे प्राध्यापक विलास बेत सर, आणि हे पुस्तक सुविद्या प्रकाशन सोलापूर या माध्यमातून प्रकाशित झालेलं आहे. अतिशय सुबक मांडणी, एकूण ते पुस्तक पाहता बारसेदार आहे. 318 पानांचं असं हे मोठं पुस्तक आहे. आणि सुबक मांडणी, त्याचबरोबर एक सुंदर आणि रेखीव मुखपृष्ठ या पुस्तकाला आहे. असं ह्या आठवणीतील झुडपातील, आठवणींच्या झुडपातील काजवे. मला वाटतं आज आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असं दिवसाच्या प्रकाशात हे काजवे चमकताना पाहिले असतील. सर्व मान्यवरांचे आभार. आणि सर्व रसिकांच्या वतीने मी लेखक तिप्पण्णा इंगळे सरांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालं असं मी शिंदे साहेबांना हे जाहीर करण्याची विनंती करते. धन्यवाद. त्याचबरोबर ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला, दिवसभर किंवा रात्री जागून ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, आत्मचरित्र लिहिलं आणि एवढी कार्यक्रमाची तयारी केली, कित्येक दिवस या कार्यक्रमाच्या तयारीत असतील. प्रमुख पाहुण्यांना फोन करणं, अध्यक्षांना फोन करणं, पत्रिका, हॉल, जेवण, मान्यवर, गणगोत, मित्र परिवार
मी कालच त्यांच्याकडे गेले होते, परवा दिवशी गेले होते, तर ते सतत फोनवर व्यस्त होते गेले कित्येक दिवस. कारण का हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आणि सर्वांच्या आपल्या माणसांच्या देखत हा प्रकाशन व्हावा यासाठी. तर त्यांच्या मनाच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊयात. मी तिप्पन इंगळे सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, पण त्यांचा अगदी थोडक्यात परिचय. सरांचं जन्मगाव आलूर. आत्ता खरं तर डॉक्टर इंगळेंनी त्यांच्याबद्दलचं बरंचसं काही सांगितलेलं आहे. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे सोलापूर येथेच झालेलं आहे आणि शिकत असताना त्यांनी पळती कामे केलेली आहेत, कारण घरात हालाकीची परिस्थिती असल्यामुळं पळती कामे करून शिक्षण घेतलेलं आहे. आणि भारतीय रेल्वे यामध्ये ते अगदी पॉलिटेक्निकल त्यांनी डिप्लोमा पण केलेले आहे आणि डॉक्समन पासून ते डिव्हिजनल असिस्टंट इंजिनियर इथंपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. तर खरं तर हा त्यांचा अल्प परिचय आहे. सरांचा परिचयही खूप मोठा आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजकार्यात आणि साहित्य कार्यात स्वतःला झोकून दिलेलं आहे. मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इरेश सर स्वामी, मुख्य पाहुणे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, श्री बेद सर, श्री अर्जुन ओटकर सर, महेंदरीकर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व साहित्यप्रेमी. माझं हे तसं तिसरं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक आठवणीचा तळकप्पा, दुसरं पुस्तक ते प्रिंट नाही केलं पण ऑनलाईन पब्लिश केलं, रेल्वेतला कर्मयोग, आणि हे तिसरं पुस्तक आहे आठवणीच्या झोडपातील काजवे. हे आठवणीतल्या झोडपातील काजवे जेव्हा मी माझं ॲक्च्युली लिहायचं म्हणून घेतलं तेव्हा बऱ्याच, मी काय सराईत लेखक नाही आहे, मी व्यवसायानं इंजिनियर, नोकरीनं रेल्वेमध्ये नोकरी, काम माझं आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, इतर स्टेटमध्ये झालं. कामाची भाषा इंग्रजी भाषा, इंग्रजी आणि हिंदी, मराठीचा काही तिथं गंध नव्हता. पण काय असेल ते असो, जे लिहिण्याची प्रेरणा आहे, जे वडिलांचे यापासून जे मिळालेले, वडील शाहीर होते, पोवाडेकार होते, त्यांच्यापासून ही मिळालेली जी देणगी आहे त्याच्यातूनच मला हे प्रेरणा मिळाली आणि मी लिहिण्याचा उपक्रम सुरू केला. लिहिण्यामध्ये मी ठरवून काहीच लिहिलं नाही, जे आठवत गेलं ते लिहित गेलो. आणि जेव्हा ते सलग मांडलं तेव्हा मला एक लक्षात आलं की रेल्वेचा भाग त्याच्यामध्ये जास्त झाला आणि बाकी इतर कमी झालं. आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणजे माझं वैयक्तिक त्याच्यात फार कमी राहिलं. मी ज्या समाजात वागलो, ज्या गल्लीत वागलो, ज्या वातावरणात राहिलो, ज्या खेडेगावात वागलो, तो जो इम्पॅक्ट आहे, तो जो माझ्यावर जो परिणाम झालेला आहे त्याचंच लिखाण जास्त झालं. आणि ह्या सगळ्या लिखाणाचं मग शेवटी मी असा एक निर्णय केला, रेल्वेचा भाग काढून वेगळं पुस्तक, म्हणून तो रेल्वेतला कर्मयोग हा पुस्तक मी ऑनलाईन पब्लिश केलं. आणि आता हे आठवणीच्या झोडपातील काजवे हे जे पुस्तक केलेलं आहे, हे जरी माझं आत्मचरित्र असलं तर एक कादंबरीसारखं सलग कथानक नाही आहे. जसे प्रसंग, अर्थात प्रसंग वयानुसारच मांडलेले आहेत, एकही प्रसंग मागे पुढे झालेला नाही, पण मी प्रत्येक प्रसंग हा स्वयंसिद्ध किंवा कुठलाही प्रसंग वाचला, कुठूनही वाचला तर तो सेपरेट म्हणजे वेगळा आहे आणि तेवढ्याच तुम्हाला सार मिळाल. माझा 72 वर्ष वय संपलेलं आहे. ह्या पुस्तकात 72 काजवे एकत्रित केले आहेत. प्रत्येक काजव्याची जी लुकलुक आहे ती स्वतंत्र आहे. मला जे अभिप्रेत आहेत तोच अर्थ तुम्हाला होईल असं नाहीये, पण जेव्हा तुम्ही ह्याच्यातला प्रत्येक काजवा म्हणून जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला एक लक्षात येईल की ह्याच्यात काहीतरी सांगण्याचा उद्देश आहे. बरेच असे प्रसंग आहेत की जे मी अनुभवले, ज्याच्यातून काही लोकांना काही वाटलं नसेल पण मला ते वाटलं, आणि माझ्या जीवनाशी निगडीत कमी पण समाजाशी निगडीत जास्त अशा प्रसंगाचंही मी त्याच्यात मांडणी केलेली आहे. ही मांडणी करताना एक साधं, मी फायनल प्लॉट नंबर 41 सिटी बस स्टेप समोर राहत होतो. 71च्या अगोदरचा काळ, ज्यावेळेस तिथं म्हणजे 64च्या अगोदरचा काळ, ज्यावेळेस तिथं सार्वजनिक संडास होते पण ड्रेनेजची सोय नव्हती, तर त्यावेळेसची जी मैला वाहून नेण्याची सिस्टीम होती त्यावेळेस त्या लोकांना काही वाटत नव्हतं, परंतु ती इतकी क्लिष्ट, इतकी घाण सिस्टीम म्हणजे नकोशी वाटणारी, आज आपल्याला त्याची जाणीव सुद्धा होणार नाही की अशी सिस्टीम होती. त्या सिस्टीमचं, त्या पद्धतीचं कुणाला तरी समजावं. आपले लोक ही परिस्थिती भोगलेली आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न. ह्याच्यात माझं वैयक्तिक जेवढे प्रसंग मी सांगितले त्याच्याबरोबर माझा आजूबाजूचा समाज, माझे भाऊ भाऊने म्हणजे भाऊकी पाहुणे मित्र, समाजातला प्रत्येक तळागाळातला व्यक्ती जे कष्ट भोगला, त्यांना जे
इन्फ्रास्ट्रक्चर नसताना, म्हणजे त्यांच्याकडे साहित्य साधन साहित्य नसल्यामुळं साध्या गोष्टीला किती त्यांना त्रास होत होता हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती, इतकी कठीण परिस्थिती असताना सुद्धा माणूस झगडत होता, कष्ट करत होता, परंतु संध्याकाळी समाधानी घरी राहत होता. आणि कधीही त्याच्याकडे इतका नकारात्मक भाव नव्हता की त्याला कधी आयुष्य संपवायची कधी भावना झालेली नव्हती. आज आपण पाहतो, आज आपल्याकडे इतक्या सुविधा आहेत, इतक्या सुविधा असून सुद्धा माणूस अतृप्त आहे, समाधान हे हरवलं आहे. आणि साध्या गोष्टीला इतका नकारात्मक भाव वाढलेला आहे, माणूस साध्या गोष्टीला जीवन संपवायची भाषा करतो. माझा ह्या पुस्तकात एक उद्देश असा आहे, आम्ही जे भोगलो त्या परिस्थितीत, त्या कष्टात आम्ही जे इथपर्यंत आलो, त्याच्यापेक्षा तर तुमच्याकडे भरपूर सुविधा आहेत, भरपूर साधन सामग्री आहे, सगळं आहे, पण तुम्ही आनंद उपभोगत नाही. नकारात्मक भाव इतका वाढलेला आहे, माणूस आयुष्य संपवतो. आज आम्ही पेपर उघडलं की प्रत्येक ठिकाणी ह्यांनी इथं आत्महत्या केली, तिथं केलं, किंवा हा हिंसाचार, आत्महत्या, आणि ही जी घटना वाढत चालली त्याच्या पाठीमागे माणसाची मानसिकता आहे. आणि मानसिकता ती आहे अतृप्तता, आणि अतृप्तता आहे असलेल्या गोष्टीत आम्ही समाधानी नाहीये. ह्या पुस्तकात मी जेव्हा जुन्या गोष्टी किंवा जुन्या अडचणी मांडलेल्या आहेत, ते माझ्यावर अन्याय म्हणून मांडलेलं नाहीये मी, किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. ती परिस्थिती तशी होतीच, आम्ही सहन केलेलं आहे, आम्ही तेवढं सहन केलेलं आहे. पण आम्ही कधी आयुष्य संपवायचा किंवा नकारात्मक भाव किंवा त्याच्यासाठी आम्ही एकमेकाशी भांडत बसलेलो नाहीये. आहे त्या गोष्टीत सहकार्याला बरोबर घेऊन आम्ही पुढे गेले. आज त्याची सगळ्यात मोठी उणीव झालेली आपल्या समाज. ह्या पुस्तकाचा माझा एकच उद्देश आहे की नवीन मुलांनी पुस्तक वाचल्यानंतर की ह्याच्यापूर्वी आपले लोक इतकं कष्ट भोगलेले आहेत, मग त्यांनी कधी असं नकारात्मक भाव केला नाही, साध्या गोष्टीला लोकांशी भांडलेलं नाही आहे, मग आपण का करावं? आपणही कुठंतरी सहनशीलता ठेवली पाहिजे, कुठंतरी ऍडजस्टमेंट, म्हणजे एक मानसिक समाधान ठेवलं पाहिजे. ही जोपर्यंत मानसिक स्थिती येत नाही तोपर्यंत समाजात आपण एकमेकांचा प्रेम वाढवू शकत नाही. आणि समाधान आणि प्रेम हेच वाढावं समाजात. धर्म कुठला हे महत्वाचं नाही आहे, पण प्रत्येकाने समाधानी राहिलं पाहिजे. ठेविले आनंदे तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करून आपण नवीन गोष्टी कमवू नये असं नाहीये, परंतु ते कमवून सुद्धा असलेल्या परिस्थितीत झगडायलाच पाहिजे. परंतु असलेल्या परिस्थितीत आपल्याला जी मिळालेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीत शेवटी समाधानी राहिलं पाहिजे. हेच एवढी एक इच्छा ठेवून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि प्रत्येकाने प्रत्येक काजव्याचा जर अनुभव घेतला तर त्याच्यातून काही ना काही संदेश मिळेल प्रत्येकाला. माझं भाषण संपवतो आणि प्रत्येकाने ह्या पुस्तकाचा पुरेपूर अभ्यास करावा. नुसतं वाचण्यासाठी मी सांगत नाही, जर अभ्यास केला तर प्रत्येक काजव्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचल एवढी मी अपेक्षा करतो. आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद इंगळे सर. त्यांनी आता सांगितलं त्यांच्या जे आठवणींच्या झुडपातील काजवे आहेत त्याचं हे प्रत्येक प्रकरण वेगळं आहे. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत ते लिहिलेलं आहे. इंगळे सरांनी हे सांगितलं की हे पुस्तक वाचून नव्या पिढीने काहीतरी बोध घ्यावा. साहित्यिक नेहमी साहित्य निर्मिती करताना त्यातून समाजाने काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि बोध घ्यावा. नव्या पिढीने आपला जुना इतिहास काय आहे हे बिलकुल विसरू नये. कुटुंबाचा आपला पाया काय आहे, आणि म्हणून हे जे आत्मचरित्र आहे ते एक समाज प्रबोधनाचं पण एक प्रेरणादायी असा हा ग्रंथ नक्कीच ठरेल. आत्ताच बोलताना त्यांना थोडंसं गहीवरून आलं. हे पुस्तक लिहित असताना आनंददायी क्षणामध्ये ते अनेक वेळा आनंददायी प्रसंग आठवून ते नक्की सुखावले असतील, आणि दुःखद प्रसंग आठवून ते रडले देखील असतील. त्या जखम्या पुन्हा नव्याने त्या हिरव्या नक्कीच झाल्या असतील. तर म्हणून साहित्य निर्मिती करणं हे एवढं सोपं नाही. त्यामुळे मला ह्या 4 ओळी मुद्दाम सांगाव्याशा वाटतात. ह्या कवी आणि लेखकांसाठी आहेत. असा अघोरचा वसा घेऊ नये तो घेतला, असा अघोरचा वसा घेऊ नये तो घेतला, देह दुःखाला देऊनी आता पाहिजे चालला, चूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळी, तेव्हा कुठं जमतील 2 कवितेच्या ओळी, 2 कवितेच्या ओळी. खरं तर कविता असो, आत्मचरित्र असो किंवा कुठल्याही प्रकारचं साहित्य असो, आयुष्याची होळी केल्याशिवाय ही लेखणीवर, कागदावर ती लेखणी उमटत नाही हे मात्र नक्की. यानंतर पुढील मान्यवरांना मी आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांची प्रस्तावना या पुस्तकाला मिळालेली आहे ते प्राध्यापक विलास बेत सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित या कार्यक्रमासाठी सर्व पण्णा इंगळे
यांचा माझा सहवास अगदी अलीकडचा. त्यांचं पहिलं पुस्तक घेऊन माझ्याकडे आले आणि त्याविषयी चर्चा करून काय याच्यामध्ये आणखीन काही करता येईल का असं विचारायला तेव्हा जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा एक 2-2.5 तास या सगळ्या आठवणी ते सांगत होते. रेल्वेतली नोकरी आणि एकूण त्यांना आलेले अनुभव ते सगळं सांगत असताना ते इतके भडभडून बोलत होते. त्याच्यामध्ये कुठलाही आक्रस्ताळीपणा नव्हता. त्यांना असं वाटत होतं की या सगळ्या आत्ता ज्या पद्धतीने त्यांनी आत्ता मनोभूमिका मांडली आणि माझी प्रस्तावना देखील त्या पुस्तकाला असल्यामुळे मी जास्त मनोगत त्या पद्धतीने मांडत नाही. मुद्दा असा आहे की अतिशय संवेदनशील माणूस 3 सलग पुस्तकं या विषयावर ते लिहितात, चिंतन करतात. जे घडलं, जे अनुभवलं त्याच्याविषयी आपली मतं मांडून अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये 3ही पुस्तकं मी पाहिली. त्याच्यामध्ये लक्षात येतं की साहित्यिक मूल्य म्हणून न पाहता आपण त्याच्या पलीकडे जाऊ एक माणूस आयुष्य जगतो, त्याच्या भोवतालचा समाज समजून घेतो आणि त्यांचा आठवणींचा कप्पा अशा पद्धतीने उलगडतो. आपण सगळेच हे पुस्तक वाचत असताना जसं त्यांना आठवणीचा एक मोठा आपल्याला या 3ही पुस्तकामधनं मांडणी दिसते, आपल्या सगळ्यांनाही अशा प्रकारचं वाचन केल्यानंतर आपल्या आठवणी ज्या निश्चितपणे चांगल्या असतील, जिथे आपणही दुखावलं गेलो असेल परंतु आपण त्यातून कसे बाहेर आलो अशा प्रकारचं साहित्य, विशेषतः दलित साहित्य मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. प्रत्येकाने आपापली सगळी मांडणी केलेलीच आहे, परंतु हे इथं थांबून चालणार नाही. फक्त एवढंच आहे की तिप्पण्णाने जो प्रयत्न केला तसे इथं जमलेल्यांपैकी प्रत्येकांना अशा प्रकारचे अनुभव आलेले असतील. तिप्पण्णांच्या वतीने मी आपल्या सर्वांना असं सांगतो की अशा प्रकारचे छोटं मोठं आपण पहिलं पुस्तक जर पाहिलं तर अवघे एक 15 कथारूपी गोष्टी आहेत की ज्या अति त्या इतक्या व्यवस्थितपणे साध्या सोप्या भाषेमध्ये मांडलेल्या आहेत. असं हे लेखन आपल्या समाजातनं मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. अजूनही काळ आपल्याला हवा तसा आलेला नाही. खूप कष्ट त्यांनी आता उल्लेख केला की आत्महत्या होत आहेत, अडचणी येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लिहिणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे अगदी महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आता असा प्रयत्न केला पाहिजे की ठीक आहे ना, जसं आपण म्हणू की खूप मोठं साहित्यिक म्हणून आपण लिहिणार नाही, पण माझे अनुभव माझ्या शब्दात मांडणं हा जो तिप्पण्णांनी आपल्या सर्वांसमोर जो एक आदर्श ठेवला तो आदर्श आपण पुढे नेऊन आपल्यापैकी बहुतेकांनी अशी पुस्तकं लिहावीत. जेव्हा पुन्हा एकदा शिंदे साहेब आणि स्वामी सर आपल्या पुस्तकाचे प्रकाशन करतील असे कार्यक्रम व्हावेत असे एक छोटंसं मनोगत घेऊन मी इथे थांबतो. त्यांच्या पुढील आयुष्यात मी मोठ्या प्रमाणे या सगळ्या माध्यमातून असं लिखाणातून त्यांचं आयुष्य जगण्यातून त्यांना मोठ्या प्रमाणे सुखी समाधानाचं जीवन मिळावं. कवी ग्रेस असं म्हणतात की कुठलीही गोष्ट करताना संयम असावा लागतो. ज्याच्याकडे संयम आहे तो विष पचवतो आणि ज्याच्याकडे संयम नाही तो अमृत देखील पचवत नाही. आणि म्हणून साहित्यिकाच्या अंगी लवचिकपणा हा असावाच लागतो. आणि असं एक संयमी असणारे अतिशय नम्र असणारे लेखक तिप्पण्णा इंगळे सर आज त्यांच्या पुस्तकावर ही मान्यवर मंडळी भरभरून बोलत आहेत. खरं तर आपण समोर बसलेले सर्वच मान्यवर मंडळी आहात, पण मी काही प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांचा, काही मान्यवरांचा नामोल्लेख करू शकते. आत्ताच येथे झी मराठी या टीव्हीवर ज्यांची एक भूमिका गाजली त्या दीप्ती सोनवणे, चंदाच्या भूमिकेत गाजलेल्या दीप्ती सोनवणे यांचं इथे आगमन झालेले आहे. त्यांच्या मातोश्री इथे आलेले आहेत, भारती सोनवणे, त्यांचे वडील पी.डी. सोनवणे आलेले आहेत. त्याचबरोबर आज समोर दिसत आहेत ते डॉक्टर इंगळे सरांनी प्रस्तावना केलेली आहे, दत्ता इंगळे सर आहेत. पत्रकार अर्जुन माफ करा पत्रकार मनोज भटकर सर आहेत. आदित्य भटकर आणि इंगळे यांची उपस्थिती थोडीशी लक्षणीय आहे. आपण कार्यक्रम असाच पुढे नेत आहोत आणि यानंतर मी प्राध्यापक अर्जुन भटकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या विचार व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या देशाचे नेते
आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, गृहमंत्री भारत सरकार, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू इरेश स्वामी सर, आणि ज्या महाविद्यालयात आम्ही एकत्र काम केलं आणि ज्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली ते माझे स्नेही प्राध्यापक विलास पेठ, तसेच या पुस्तकाचे लेखक माझे मित्र तिप्पण्णाजी इंगळे आणि प्रकाशक बाबरावजी महेंदरगीकर. कोरोनाची दुसरी लाट होती आणि तिप्पण्णा माझ्याकडे आले, तुम्ही याला प्रस्तावना दिलीच पाहिजे. आम्ही खूप अंतर ठेवून बसलो होतो त्यावेळेला, मनात खूप भीती वाटत होती. म्हणलं मी नाही प्रस्तावना देऊ शकत तुम्हाला, त्याच म्हणले असं नका करू म्हणले. म्हटलं मी तुम्हाला 2 माणसं सुचवतो, त्यापैकी तुम्हाला ज्याच्याकडे जमेल त्याच्याकडे जा. आणि मग मी राजशेखर शिंदे आणि विलास बेत सरांचं नाव त्यांना सुचवलं आणि त्यांनी योग्य माणसाची निवड केली आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना याला दिलेली आहे. या सभागृहात अनेक मंडळी उपस्थित आहे. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण आता खऱ्या अर्थानं वय जरी लहान असलं त्या अनुभवानं मनोज भटकर आहेत, कवी मारुती कडकदोंड आहेत, जातीला जात वैरीचे लेखक नाम शिंदे आहेत, आणि बाकीची बरीचशी ज्येष्ठ नागरिक संघटनेमधली मंडळी आहेत. रमेश भटकर आहेत आणि मुंबईहून आलेले माझे मित्र रमाकांत नारायणे आहेत. पुण्याहून आलेले आत्ताच आगमन झालेले पीडी सोनवणे आणि आपली तुझ्यात जीवरंगला मालिकेतील चंदा आपल्यामध्ये हजर आहे. खूप आनंद वाटतो आणि मन भरून येतं. आता आपण पाहिलं मगापासून की तिप्पण्णाचं भाषण ऐकत असताना त्यांना ऊर भरून आला होता. कारण आत्मचरित्र हा प्रकारच असा आहे, अतिशय क्लेशदायी वेदनादायक असा लिहित असताना मागचं सगळं आठवत राहणं आणि त्याच्या वेदना मनाला इंगळ्या ढसळत तसं ढसत राहतात. पण लिहावं तर लागतच. इतर वाङ्मय प्रकार वेगळे, ते वेदनादायी ठरत नाहीत तुम्हाला, पण आत्मचरित्र हे अतिशय वेदनादायी ठरत. माझे आत्मचरित्र नुकतंच पूर्ण झालं, मला सांगायला हरकत नाही ना. मनोज भटकर परवा मला म्हणले, अर्जुनराव तुम्ही आत्मचरित्र लिहिलं त्यापासून तुम्हाला काही फारच तब्येतीला हे झालंय. 3 वेळेला मी हे आजारी पडलो होतो, इतक्या वेदना होतात हे आत्मचरित्र लिहिताना. तर असं हे आत्मचरित्र तिप्पण्णाजीने लिहिलं. आठवणीतले झोडपातील काजवे यांचे 3रं पुस्तक आता सांगितलं. त्यांनी नाव फार समर्पक असं दिलेलं आपल्याला दिसून येतं. खरं म्हणजे मराठी साहित्यामध्ये आत्मचरित्राचा उद्रेक झाला. एक काळ असा होता की सनातनी विचारसरणीचं साहित्य येत होतं, पांढरपेशी साहित्य येत होतं आणि आम्ही त्याच्यामध्येच मजगूर होऊन पडलेलो होतो. आणि आमचा मामा झुकझुकाडी हवेत गाडी पळती रेषा पाहूया तेच ऐकत होतो, तेच जगत होतो. पण माझा मामा गावाकडे किती वेदना भोगतो ते मात्र साहित्यात येऊ दिलं नाही आणि आलं नाही. आणि याच्यामध्ये अडकल्यानंतर मग दलित साहित्याचा उद्रेक झाला आणि उपरा आलं, बलुता आलं, नाम शिंदेचं जातीला जात वैरी आलं, अनेक पुस्तकं आली त्यावेळेला. आणि मग सारस्वतांचे डोळे उस्पारले. हे काय साहित्य असतं काय, याला कुठे साहित्य म्हणतात काय, याला कुठले मूल्यमापन लावावे, अशा प्रकारचे शब्द वापरले जाऊ लागले. पण दलित साहित्याची एकच हाक होती की आम्हाला सुंदर साहित्याबरोबर सुंदर माणसाची निर्मिती करायची आहे. हे त्या दलित साहित्याचं खरं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हवा तुम्ही बघत बसा, आम्हाला आमचे अनुभव आम्हाला मांडायचे आहेत, आमचं जगणं तुमच्या पुढे मांडायचं आहे. कारण आत्मचरित्रामध्ये जे जगलो, जे भोगलो, जे अनुभवलं, जे पाहिलं ते तसंच लिहित जाणे हा आत्मचरित्राचा गाभा असतो, मूळ त्याचं अधिष्ठान असतं. असा हा उद्रेक त्या काळामध्ये झाला आणि ते साहित्य जबरदस्त गाजलं. त्यानंतर आपण खरं म्हणजे या तिप्पण्णांच्या पुस्तकाबद्दल बोलताना एका हातात रापी आणि एका हातात लेखणी आहे. एका हातात रापी आणि एका हातात लेखणी घेऊन लिहिलेलं तिप्पण्णाचे आत्मचरित्र म्हणजे एकूण समाजाचा आणि नात्या गोत्यातील माणसांचा एक अनुभव कथन आहे असं म्हटल्यास वावगं ठरवून नाही. या आत्मकथनातला जो नायक आहे तिप्पण्णाजी हा खऱ्या अर्थानं मला एक समाज कार्यकर्ता दिसतो. एक संघपणा कसा बांधावा हे त्याच्याकडून शिकावं आत्मचरित्र वाचलं लक्षात येतं. सतत धडपडत आहे पहिल्यापासून असं दिसून येतं. माणसं गोळा करणे, कार्य करणे, जिथं समस्या निर्माण होतात तिथं समस्या दूर करणे आणि त्यातून मार्ग काढून पुढे जाणे. त्यांनी एक छान उदाहरण सांगितलं पुस्तक वाटपाचं, की अशी काही त्यांच्या गल्लीमध्ये मीटिंग झाली की पुस्तक वाटप करायचं आणि त्यासाठी जुनी पुस्तकं गोळा करायची आणि ती सरस्वती बुक डेपोच्या तिथं गोळामधून ती पुस्तकं आणली. त्यांनी काही त्याला बाइंडिंग वगैरे करून असं करून त्यांनी देण्याचा निर्णय घेतला. आणि आता उद्या त्यांना बोलायचं होतं त्या कार्यक्रमामध्ये, अशी इच्छा झाली आणि तेवढ्यात कोणतरी एक व्यक्ती तिथे आला. तुला काय कळतं, तू लहान आहेस अजून गप्प बस. तर त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या की मी एवढं कष्ट घेतल्यानंतर मला तिथं बोलायला पाहिजे होतं, बोलता आलं नाही. अशी जुनी पुस्तकं गोळा केली. मला तर असं वाटतं ज्या लोकांना जुनी पुस्तकं मिळवली आणि मिळाली
त्यांनीच खऱ्या अर्थानं देश घडवला असं मला वाटतं. मित्रांनो, तिप्पण्णा सर, मी सांगतो माझा अनुभव. मी गावगाड्यातून आलेलो, मायमातीतून आलेलो, रातचा वास मी अनुभवलेला, हिरवाईचा वास माझ्या नाकाला माहिती आहे. मी तर असं करायचो की ज्या सवर्णाकडे, ज्या मुलाकडे पुस्तक तो 10वीला आहे तर मी 9वीला त्याला दोस्ती करायला लागायचो, त्याच्या घराला चक्रा मारायचो. त्याची परीक्षा झाली की त्याचीच बळ दोस्ती करायची. त्या घरात तर येऊ देत नव्हते, पण बाहेरच्या बाहेर मला तुझी पुस्तकं पाहिजे म्हणून. कधी कधी मिळायची, कधी नाही मिळायची, त्याला कुठल्या तर नातेवाईकाला द्यायचं असं व्हायचं. मग ती मिळालेली पुस्तक घरी आणून आपल्या मोठ शिवत्या आळीनं आमचे वडील शिवायचे. त्या दोऱ्याला मेणटावळीतलं मेण लावून कडक दोरा करायचे आणि ते शिवून काढायचे. अशी पुस्तकं आम्हाला मिळली. त्यात जो आनंद होता तो आजच्या कॉम्प्युटरच्या एवढ्या मोठ्या जगात सुद्धा मिळत नाही. किती जपायचं आम्ही त्या पुस्तकाला, किती हळवरपणाने हाताळायचो, कारण ती ज्ञानाची खरी गंगोत्री आमची सुरू झाली होती. 1960 शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झपाट्याने झाला. अर्जुन वटकर, तिप्पा इंगळे, बाबराव इंगळे अशी माणसं पुढे झपाट्याने आली, लेखन करू लागली. आम्हाला केवळ वाचताच येत नाही असं नाही, आम्ही लेखन सुद्धा करू शकतो हे समाजात ठणकावून सांगितलं. आणि मग आमचे आत्मचरित्र बाजारात आले, आमचे लेखन बाजारात आले. आम्ही लिहू लागलो, बोलू लागलो, चालू लागलो. तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा, पण आम्ही असे आहोत. आणि म्हणून मला तिप्पण्णाचं फार या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं. त्यांचं एक आणखी एक मला गोष्ट सांगायची म्हणजे की एक महत्वाची गोष्ट म्हणजे हुबळीचं एक, त्या हुबळीला जेव्हा ते तिथे काम करत होते तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या, तिथे खूप त्रास झाले. बरं, तिथे कामाच्या ठिकाणी तर काय तो त्रास जातीयवादातला तर प्रचंड आहे. आजही आपण भोगतो, फक्त स्वरूप बदललेलं आहे. जातीयवादाचं स्वरूप बदललेलं आहे. आज जातीयवाद संपतला असं म्हणतो आपण, उमऱ्याच्या आत घेतात, पण मनातला जातीयवाद कधी जात नाही, जाणार पण नाही. इतकी क्रूर परिस्थिती आहे. तेवढ्यात मग त्यांना असं पत्र की त्यांनी म्हणलं ते घरातल्या अडचणी खूप होत्या, मिसेस इकडं, मुलं इकडं, आणि गोष्टीत अडचणी, आता नोकरी सोडून द्यायची असं त्यांनी विचार केला. आणि संध्याकाळची वेळ होती, ते जेवायला कॅन्टीनला असं बाहेर पडले, पाऊस पडलेला होता, सगळं पाणी रस्त्यावर साचलेलं होतं. आणि एकदम एक काहीतरी वाहन गेलं आणि चिखलातून काहीतरी उडालं, त्यांच्या पॅन्टीला चिटकले, कागद चिटकले. फार मस्त लिहिले त्याने, ते कागद चिटकला, ते काय खाली पडता पडेना. मग पुढे जाऊन उजेडात एका खांबाला बघितलं, कागद घेतला, हातात उघडून बघते, साने गुरुजींनी त्यांच्या आईला लिहिलेलं ते पत्र होतं. त्यांना आश्चर्य वाटलं, कर्नाटकमध्ये साने गुरुचं पत्र मराठी मला वाचायला मिळतं. आणि मग ते वाचायला सुरू केलं त्यांनी. मग त्यावेळेला साने गुरुच्या घरावर जो काही संकट आलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी आईला वर्णन केलं होतं की ही वेळ निघून जाईल, आजची वेळ आपली नक्कीच निघून जाईल, आपण आत्मविश्वासानं पुढे गेलं पाहिजे, असं जगण्याचा आपण मार्ग सोडता कामा नये. ज्या तिप्पण्णांनी नोकरी सोडण्याचा विचार केला होता त्या तिप्पण्णांनी ते पत्र वाचून आत्मविश्वास बळावला आणि आता मी नोकरी सोडणार नाही या भूमिकेतून तिप्पण्णा गेले. पुस्तक हे दीपस्तंभासारखं असावं लागतं. सागरातून जेव्हा जहाज जात असतात तेव्हा त्याला दीपस्तंभ समोर दिसत असतो, त्याच्या मार्गाने तो मार्गक्रमण करत असतो. म्हणून माणसाच्या मनामध्ये साठलेला जो सागर असतो तो फोडणाऱ्या हत्यारासारखं पुस्तक असावं, ते तिप्पण्णा इंगळेंचं पुस्तक आहे असं मला वाटतं. त्यानंतर एका ठिकाणी त्यांनी सिनियर पोस्टसाठी परीक्षा देण्याचं नियोजन केलेलं होतं. ट्रेनिंग झालं होतं त्यांचं. परीक्षा दिली, संपला, पेपर तपासणी झाली आणि एका अधिकाऱ्यानं त्यांच्या जगा पुरुषोत्तम नावाच्या मित्राचा, म्हणजे तिप्पण्णाचे मित्र पुरुषोत्तम नावाच्या मित्राचा पेपर हातात घेतला आणि त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी तिप्पण्णाला बोलून घेतलं. आणि इतकं झापलं, काय तुम्ही एससीचे लोक, हे असलेच तुम्ही लोक, तुम्हाला ज्ञान घेताच येत नाही, काय एवढे मार्क असतात, काही काय मार्क आहेत का तुझे, काय पेपर लिहिला तू असं तसं, गप्प आहे, एक नाही दोन नाही, आपलं काय चुकलं. यांना माहित नाही तो पेपर कोणाचा आहे, तो यांच्या मित्राचा त्याच्या हातात. आणि मग त्यांच्या दुसऱ्या मित्रांनी साहेबांनी यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. प्रश्न पेपर काढून बघितला, तो पेपर होता त्यांचा मित्र पुरुषोत्तमचा, त्याला मार्क होते 36, तिप्पण्णा इंगळेला मार्क होते 46. हा जो मनातला गैरसमज आहे या समाजमध्ये की दलितांना काही कळत नाही, यांना काही ज्ञान नाही, हे तुमचे जावाई, हे तुमच्या सरकारचे जावाई, असं जे काही उल्लेख केला जातो हे अतिशय गंभीर आणि बरोबर नाही वाटत. अशाच परिस्थितीतून ते गेलेले आहेत आणि शेवटी मग त्यांना लक्षात आले की मार्क जास्त पडलेले आहेत. यांनी एक अतिशय चांगला प्रसंग इथं मांडलेला आहे. बरं,
मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळे जातीय विखारातून गेलेलो आहोत, जात आहोत, थोडा बदल आहे. तुम्ही मंडळी शहरातली आहात. मी मागाही म्हटलं, मी ठेच लागणाऱ्या वाटेवरून आलेले, किती वेळेला पाय फुटले, किती वेळेला डोकं फुटले, माझी मला जाता लहानपण आठवत नाही. अशा वाटेतून आलेला माणूस मी. आणि त्यांनी एक तसाच अनुभव मांडलेला आहे. गाय, त्यांच्या घरातली गाय एका सवर्ण माणसाच्या शेतामध्ये गेली आणि पिकाचं थोडं नुकसान केलं. त्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन ढोराची गाय आपल्या शेतात शिरते काय म्हणून बदड बदड बदडलं त्या गायला. जमिनीवर पडली ती गाय, सुसायसे टाकू लागली. ही गयावया करत होते, गायला मारू नका म्हणून. तुला बांधता येत नाही का तुझी गाय? म्हणजे गायीला सुद्धा जातीनं सोडलेलं नाही. ही मला या ठिकाणची शोकांतिका सांगायची आहे की हीच गाय जर सवर्णाच्या शेतात गेली असती तर मारला असतं काय एवढं त्या गायीला? नसतं. कारण तिथं जातीचं विशेषण गायीला सुद्धा लावलं जातं. असा हा समाज फक्त भारतातच पाहायला मिळेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. खरं म्हणजे टिप्पणांचा हा जो प्रवास आहे आलूर ते सोलापूर, ते मूळ इथले नाहीत बरं का. आपल्या इथं येऊन राहिले पोट भाडे करू, पण मालकच होऊन बसले. काय करायचं आता? आलूरहून ते इथं ट्रान्सफर झाले. वडिलांनी इथं नोकरी पकडली मिलमध्ये आणि मग ते इथं आले. तिथला जो प्रवास त्यांना, इथं आल्यावर सुद्धा त्यांनी चमडा कारखान्यावर केलेली कामं, चमडा कारखान्याविषयी सर्वांना सर्वच माहिती आहे, ज्ञात आहे. आणि अशा प्रकारची कामं त्यांनी त्याच्यामधून केली असताना दिसून येतात. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद ऍक्शनचा त्यांनी उल्लेख केला रजाकाराचा याच्यामध्ये. त्यावेळेला मराठवाड्याच्या लोकांना जास्त त्याची झळ खूप पोहोचलेली होती, कारण अंबाजोगाईला घोडदळ होतं रजाकाराचा अंबाजोगाईला. आणि आमचं गाव पण, माझं पारा गाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद त्याच्यातच येतं, कारण आमच्याच घरावर दरोडा पडला होता आणि त्यांनी हैदराबादचा ऍक्शनचा उल्लेख केलेला आहे. तर ते लोक येताना ते वेशीला लावायचे, चिठ्ठी लावायचे, आज याच्या घरावर दरोडा पडणार आहे म्हणून. तर ते लावला दरोडा आमच्या घरावरची चिठ्ठी. आम्ही लहान ताणे लोक, असे लोक आम्हाला पळवले का चांबारच्या घरामध्ये नेऊन लपवलं. मग आमच्या घरावर हल्ले केले. ते तरवर पोलादी कडी होती, ती तुटली नाही. ते शेवटी दरवाजा उचकडून ते आत शिरले, गाडगे बिडगे फोडले, काही मिळालं नाही. पण आमच्याकडे येवगा ढोर म्हणून एक माणूस होता. त्याच्याकडे तो श्रीमंत, 4 नंबर शेती, धंदा जोरात, सोनं नाणं पैसा अडका. त्यानं काय केलं माहितीये? कातड्याच्या घडीमध्ये नोटा बसवल्या आणि घडी घातल्या आणि त्या माळवदामध्ये थप्पीच्या थप्पी लावली. आले रजाकार, हा 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 करत येत होते ते लोक. इकडून कोकणी सुटत होत्या, धोंडे सुटत होते माळरान नावून, तिकडून बॅटऱ्या चमकत होते. असे लोक रजाकार यायचे ते आमच्या मराठवाड्यामध्ये. आणि मग हे शिरले ते येवगडावरचं घर फोडलं. एक कातार उचलते फेकते, दुसरं कातार उचल फेकते, सगळं फेकतच राहिले, काही सापडलं नाही. आणि जे काही सोनं नाही होतं ते पिशवीमध्ये भरून टाके घालून कातड्याला तिथं गुंतून ठेवलं होतं आतल्या. अशा पद्धतीनं असा हा रजाकार, त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मला थोडे माझे अनुभव थोडे जागरूक झाले असं मला वाटतं. यानंतर त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले. खरं म्हणजे आम्हाला आमची ओळख करावी लागली, तेव्हा तुम्ही आम्हाला जवळ केलं. हो, नाही तर काय जवळ केलं असतं? आम्ही आमची क्वालिटी निर्माण केली, आम्ही सिद्धता झालो आणि म्हणून तुम्ही आम्हाला जवळ केलं. आणि असे वेगवेगळे पुरस्कार यांना रेल्वेतले मिळाले असं मला या ठिकाणी दिसून येतं. या निमित्तानं मला काही 2 गोष्टी आणखी सांगाव्याशा लागतील की बेद सरांनी उल्लेख केला आता अनेक आत्मचरित्र आहे. खरंय, बलूत आलं, उपरा आलं, काट्यावरची पोट आलं, उत्तम बंडू तुपेचं, वाट तोडवताना उत्तम कांबळेंचं आलं, बिराड आला अशोक पवारचं, अनेक असे आकरमाशी आलं, प्रई सोनकांबळेचं आठवणीचं पक्षी आलं. अनेक आत्मचरित्र झपाटेनत होती. तुमच्या नामांचं सुद्धा आत्मचरित्र खूप गाजलं त्या काळामध्ये, अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासलं गेलं. तो आपल्याला अभिमान आपल्या जातीचा आत्मचरित्र. तर हे असं हे आत्मचरित्र. मित्रांनो, मला हे सांगायचं की उपरा लक्ष्मण माने हे सर्वांना नाव परिचित आहे. त्याचं झालेले इंटरकास्ट मॅरेज, लव्ह मॅरेज. शशी माने तिचं नाव आहे. मी अभ्यासले आणि माझे फार जवळून त्यांचे संबंध आले, विद्यार्थी होता. तर बघा, त्यांनी इंटरकास्ट मॅरेज केलं. करायच्या अगोदर त्यानं करून घेतलं तिकडे लग्न आणि बापानं त्याला घराच्या बाहेर काढलं. घे ना ते समाजामध्ये, काही जातीचे ते. बाप म्हणतो तू बामणाची, वाण्या उदम्याची, कुणाची बी करून आणशील मजून, काय माझी जात वाटवतोस काय? म्हणजे प्रत्येक जातीला काय स्वाभिमान या धर्मव्यवस्थेनं करून ठेवलाय हे आपल्याला त्याच्यातून दिसेल. आणि मग तिथून त्याला त्या पंचामध्ये घेतलं, तरवडाची फुलं आणली, त्याच्या मंडळ्या तयार केल्या आणि ती पूर्ववत विधी करून मग त्याला समाजात घेतलेला आहे, असा तो इतिहास तिथं सांगतो. हा प्रकार काय म्हणतो की जेव्हा मी अमेरिकेला फोर्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती स्वीकारायला गेलो किंवा ती पुरस्कार स्वीकारायला गेलो,
तिथं सुद्धा जातीचा पाठलाग केला. गेल्यावर मला इथली जी मंडळी कोणी तिथं होती अमेरिकेत, त्यांनी मला वा 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 मराठी लेखक मराठी उदो उदो केला आणि एक दोघांनी मला जेवायचं आमंत्रण दिलं. मी वेळ दिली त्यांना, यावेळेला आपण जेवण करू. ते गेले घरी. मी जिथं उतरलो होतो तिथून फोन आला. मग त्यांनी चौकशी केली, कोण कुठल्या प्रदेशातून, कसे, माने आडनाव कसं वगैरे. मग मी सांगितलं म्हणे मी कैकाडी जातीचा आहे. लगेच फोन खाली ठेवला. पुन्हा मला जेवायला बोलवलं नाही. जातीचा पाठलाग थेट अमेरिकेत आहे असं हेडिंगच होतं पेपरला त्यावेळेला. ही जात नाही, हे अतिशय वाईट. या आत्मचरित्रातला लेखक किंवा नायिका सतत संघर्ष करत असतो समाजाशी, नातेवाईकाशी आणि जात नावाच्या तलवारीशी. एवढा भयानक संघर्ष नायकाला करावा लागतो. अपमान सगळं गिळावं लागतं. सगळ्यात आपल्याला त्रास होतो तो आपल्या नातेवाईकाकडून होतो आत्मचरित्र लिहिताना. अनेकांना झालेला आहे. लक्ष्मण गायकवाड उचल्याकार, त्याला पुरस्कार भेटल्यानंतर त्याच्या घरची मंडळी त्याला भांडायला उठली लगे, आम्हाला पैसा वाटून देते. आमचं आहे ना नाव त्याच्यामध्ये, आम्हाला निम्मा पैसा देत त्यातला वाटवत नाही. यांची आपली नातेवाईक म्हणून त्यानं उचल्यानं फार मस्त लिहिले त्याच्यामध्ये. त्याचे वडील उंदीर पाळायचे, उंदीर. आणि उंदीर पाळून काय करायचे, शेतकऱ्याचे जे गहू वगैरे असायचे ना ज्वारीचे, ती शेतकऱ्याला चुकवून ती उंदीर त्या शेतात सोडून द्यायचे आणि ती उंदरट बिळं तयार करायची आणि ते सगळं गहू काय जमेल तेवढा आत नेऊन ठेवायचे. आणि जेव्हा ते सुगीला शेतकरी यायचा तर सुगी तिकडे शेतकऱ्याची चाललेली असायची, इकडे याच्या वडिलाची सुगी बिळं खांदायची, लोंब्या काढायच्या, बिळं खांदायची आणि ते ज्वारीची कणसं काढायची. एकीकडे यांचं खळं, एकीकडे यांचं खळं. जगण्यासाठी करावी लागलेली धडपड ही आम्हालाच करावी लागली. तुम्हाला करावी लागली का? उंदरं पाळावी लागली का? ही समाज व्यवस्था आमची इथं अशी आहे. तर अशाकडे उचल्याचं हे सांगता येईल आपल्याला. आकर माशीचं तुम्हाला माहितीच आहे. आकर माशी तर आपल्या जिल्ह्यातल्या श्रवणकुमार लिंबाळे, मोठा माणूस आहे तो, की त्याची तीच अवस्था, त्याची संताम आहे. शेण गोळा करायची, मागे कुठेतरी बोललो असेल, शेण गोळा करत हिंड्याच्या पाटलाची जनावर सुटले की शेण गोळा करून पाटीत घ्यायची, नदीला जायची, नदीला जाऊन ती शेण धुवून काढायची, त्यातून ज्वारी मिळायची. ती ज्वारी उन्हात कडक वाळायची, घरी आणून जात्या टाराटारा भरडून कन्या करून द्यायची. भारत मेरा महान, कसा महान असेल, कोण खातं ही कन्या, तुम्ही खाऊन दाखवा ना. मग ही व्यवस्था आम्हाला असं करायला लावते असं अकर्मशी वाचल्यानंतर आपल्याला लक्षात. नंतर त्याचं बारामाशी आलं वगैरे. आणि आज तर तो भारतातला फार मोठा लेखक झाला. सनातन या कादंबरीकाराला 17 लाखाचा पुरस्कार दिला. असा मोठा माणूस आपल्या सोलापूर जिल्ह्यातला आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. दुसरी गोष्ट, भगवान इंग्रजचं ढोर आहे, खूप गाजलं. त्याच्या 12-14 आवृत्ती आल्यात. अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला असे लेखक आले की आपल्या जातीमध्ये आता लिहू लागले. हे लोक येणार होते पण त्यांना काही अडचण आल्यामुळे येऊ शकले नाही. त्यानंतर 3 दगडाची सूर साहेब विमल मोरेचं आत्मकथन आहे. काय जातीमध्ये सुद्धा इतकी भयानक मर्यादा आहेत की 3 दगडाची चूर मध्ये तर इतकी भयानक मांडलेली स्त्री आदिवासी जातीचं चित्रण केलेलं आहे तिनं. एखाद्या स्त्रीला जर बाळंतीण व्हायचं असेल तर गावापासून नदी किनारी किंवा ढोवा शेजारी एक झोपडं बांधून द्यायचं तिला, झोपडं त्या लोकांनी, आणि त्यात तिची एकटीनं डिलिव्हरी करायची. आहे का आता असं घरामध्ये आपल्या? एक स्त्री दवाखान्यात जाते म्हणजे 100 लोक तिथं जाऊन बसतात. तिने एकटीनं तिला, आणि बाहेरून सगळ्यांनी विचार काय झालं बोल, पोरगा पोरगी, काय झालं बोल, पोरगा का पोरगी. ती मरायला लागले ते वेगळं आणि ह्यांच्या वेदना बोलणं वेगळं. अशा अवस्थेत तिनं मांडणी केली त्या 3 दगडाच्या चूरमध्ये. मग ती बाई त्या बाळाला घेऊन त्या नदीच्या डोहामध्ये जाऊन धुवून काढते, आपणही व्यवस्थित होते आणि तिला 15 दिवस बाहेरून ताटली फेकून जेवण द्यायचं. अशा काही प्रथा आणि अनिष्ट अशा प्रथा ह्या पुस्तकाने येतात. आणि म्हणून आमचं मन सजग बनतं, विचारप्रवण बनतं. आणि असं मला या ठिकाणी सांगायचंय. बाई मी बाटली आणि तराळ अंतराळी शंकरराव खरातांचे आत्मकथन आहे. शंकरराव खरातोरी मराठवाडा विद्यापीठाचे गुरुकुल होते. तराळ अंतराळमध्ये त्यांनी सांगतात की माणूस गावात मिळाला की आम्हाला आनंद व्हायचा. अरे उलट लोक रडतात ना गावात, नाही आम्हाला आनंद व्हायचा का? ते प्रेत पुरायला लिहिल्यानंतर त्याच्या तिरडीवरचं जे कापड आहे ना ते काढून टाकलं की आम्ही पटकन पोरं घेऊन यायचो पळत. का? कपडे शिवायला मिळायचे ना त्याच्यामध्ये. ही व्यवस्था आहे, कपडे शिवायचे. त्याच्यानंतर त्यांचे पुढचं पुस्तक आलं बाई मी बाटली. ते तिथं मला ते एरियाचं माहित नाही, पुण्याला राहत होते. पॉलिटिकल गव्हर्नमेंट पॉलिटिक्सच्या कॉलेजच्या समोर त्यांच्या घरामध्ये एक माण्याची बाई होती, स्वयंपाकाला वगैरे असं कामाला होती. तिचे 3 नवरे झालेले होते. त्या पुस्तकाचं नाव आहे बाई मी बाटली. तिचे 3 नवरे झालेले होते. मग ती गुढी उभारायची नाही, कधी काय कुठली पूजा नाही, पाठ नाही, ह्यांच्या घरात होतच नव्हतं ना, बौद्ध ते. त्यानं चौकशी काढली, हे कोण आहेत ग बाई म्हणे, तर गुढी उभारत नाही, हळदी कुंकू नाही, कधी कुठलं काय नाही, पूजा अर्चना. कोणीतरी त्याला माहिती दिली ते बौद्ध आहेत, अमुकाम करत. अगं बया मी बाटली ग बाटली. शंकरराव खरात म्हणतात 3 नवरे होताना बाटली नाही, माझ्या जातीचे तर काम केलं म्हणून तू बाटली. अशा प्रकारचं पुस्तक शंकरराव खरातांनी काढलं.
तर अशा प्रकारची वेदना ह्या याच्यातून येते असं आपली. मला या ठिकाणी एक शेवट सांगायचं थोडं की सोलापूर जिल्ह्यातली आत्मकथन जर तुम्ही बघा जरा बारकाईने किती आलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यातले लेखक काही साधे नाही. त्याची नावं तुम्हाला सांगतो जरा. इथं बसले लेखक जातीला जात वैरी, एका साड्याने लक्ष्मीनारायण बोलले आहेत, गिरण प्रवासी चंद्रकांत मागाडे, बेनिपुराच्या काठावर बाबूराव इंगळे, कुंपणाच्या पलीकडे भीमराव जाधव, आब्रान पार्थ पोलके, सुगरणीचा खोका शालोमन कांबळे चपळगाव, लामणदेवा चपळगाव आगलावे कलेक्टर होते, होरपळ लसी जाधव, माझी वाकळ त्यांचं, होरपळ ते शिरवळ बंगाळी पंढरपूर, अशी ही माणसं सोलापूर जिल्ह्यात एवढी आहेत. तर भटक्या युवकाची दलिताची आत्मकथन जवळजवळ मला वाटतं 200 ते 250च्या घरात महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, नायक हा नेहमी हतबल पद्धतीने जीवन जगलेला आहे. प्रत्येक पुस्तकाचा नायक वेदना सहन करतो आहे आणि लढतोय समस्याशी, समाजाशी आणि कुटुंबाशी, नातेवाईकाशी. मंगला केवळे नावाची मोहोळची लेखिका आहे. तिनं नवरा मेल्यानंतर MBBS डॉक्टर असलेला नवरा मेल्यानंतर पुस्तक लिहिलं. दीर वगैरे सासू सगळं कोर्टात गेले तिच्या विरुद्ध. म्हणजे हा संघर्ष आम्हाला करावा लागतो. जातीचा वेगळा, कुटुंबाचा वेगळा, अशा प्रकारे सगळं याच्यात केलेलं आहे. खरं म्हणजे या ठिकाणी तिप्पण्णा इंगळेंनी अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं. त्यांनी अशीच पुस्तकं वरच्यावर लिहित राहावीत. यांच्याकडे एक सर्वात गुण चांगला आणि महत्वाचा म्हणजे त्यांची बुद्धी फार तल्लक आणि शार्प आहे. मी विचार करतो आम्हाला सर्व आठवतं कसं बारीक 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 या वयात 72 वर्ष वयामध्ये सर्वांनाच आठवत नाही, पण त्यांनी निवेदन फार सुंदर अशा पद्धतीची केलेली आहेत. तेव्हा मी त्या निमित्ताने त्यांना निश्चित शुभेच्छा देतो आणि पुढचं पुस्तक आणखी पुन्हा वाचायला यावं, त्या पुस्तकाला मी प्रस्तावना जरूर देईन असं मला वाटतं. तुम्ही लवकर लिहावं. तर त्यांना हे शुभेच्छा देतो आणि जाता जाता एक निवेदन सभागृहाला करतो. सर्व मंडळींनी कृपया करून इकडे लक्ष द्या की उद्या 5-6 वाजता याच सभागृहामध्ये इथे एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम कैलासाची नामदेवराव भटकर जन्मशताब्दी गौरव विषयांचे प्रकाशन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते आपण ठेवलेलं आहे. तुम्ही जरूर या. उत्तम कांबळे सर निघालेले प्रवासामध्ये आहेत, ते 5-6 पर्यंत आज पोहोचतील. तेव्हा पुन्हा एकदा मला सर्वांना विनंती करतो उद्या कार्यक्रमाला या आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अर्जुन वटकर सर. उद्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देत आजच्या आठवणींच्या झुडपातील काजवे या विषयावर अतिशय सुरेख आणि समीक्षणात्मक सरांनी बोललेलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव म्हणतात, उद्ध्वस्त माणसांची स्वप्ने आशावादी असतात आणि या आशावादातूनच असं हे बावनकशी साहित्य निर्माण करतं. महाभारतामध्ये जेव्हा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना कौरव पांडवांना धनुर्विद्येचं जेव्हा ते प्रशिक्षण देत होते तेव्हा त्यांनी कौरव पांडवांना विचारलं होतं की तुम्हाला ह्या झाडावर काय दिसतं आणि काही पानं फुलं फळं बरंच सांगितलं. फक्त एक अर्जुन त्यांचा शिष्य त्यांनी सांगितलं की मला पक्षाचा डोळा दिसतोय. त्याचप्रमाणे आजच्या अर्जुन वटकर सरांनी सुद्धा अगदी नेमकेपणाने विषयावर लक्ष केंद्रित त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत त्यांनी इथे मांडलेलं आहे. यानंतर आपण काही मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि सन्माननीय शिंदे साहेबांनी या मान्यवरांचा सत्कार करावा. सर्वप्रथम श्री रमाकांत नारायणे सर, आपण आपला सत्कार स्वीकारावा. शॉल आणि गुलाब पुष्प देऊन श्री रमाकांत नारायणे सरांचा सत्कार होत आहे. निवृत्त अधीक्षक अभियंता सर आहेत. स्वागत आहे सर आपल्या कार्यक्रमात. ही सर्व मान्यवर मंडळी आज तिप्पण्णा इंगळे सरांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला खूप लांबून सर मुंबईहून आलेले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे सर यांनीही आपला सत्कार स्वीकारावा. मी शिंदे साहेबांना विनंती करते की त्यांनी नाम शिंदे ज्येष्ठ साहित्यिक यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक खाडे साहेब यांनी देखील आपला सत्कार स्वीकारावा. खाडे साहेबांनी सुद्धा व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. श्री खाडे सर, शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर PD सोनवणे सर, आपणही आपला सत्कार स्वीकारावा. PD सोनवणे सर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि पुण्यामध्ये वास्तव्यास असतात आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. तुझ्या
तुझ्यात जीव रंगला या मराठी धारावाहिक या सिरियलची अभिनेत्री दीप्ती सोनवणे, ज्याला आपण सगळ्यांना चंदा म्हणून ओळखतात, त्या सुद्धा आजच्या ह्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तर मी दीप्ती सोनवणेंना विनंती करते की सत्कार स्वीकारावा. दीप्ती सोनवणे यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. सर्वांनी त्यांना टीव्हीवर पाहिलं असेल. आज प्रथम आपण या कार्यक्रमात त्यांना आता आपण पाहत आहोत. शिंदे साहेबांना विनंती करते आपण अभिनेत्री दीप्ती सोनवणे यांचा सत्कार करावा. आणि दीप्ती, मी असं म्हणेल की या कार्यक्रमात उपस्थित असल्यामुळे हा प्रकाशन सोहळा देखील रंगला. यानंतर यशवंत वटकर सर यांनीही आपला सत्कार स्वीकारावा. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सन्माननीय यशवंत वटकर सर, निवृत्त पोलीस अधिकारी आणि कैलासवासी नामदेवराव वटकर यांचे चिरंजीव, त्यांचाही सत्कार. सर्वांचा सत्कार आपण शाल आणि गुलाबपुष्प देऊन केलेला आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि यानंतर आपण ज्यांचं ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते म्हणजे सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन करावं. सोलापूर युनिव्हर्सिटीचे प्रथम व्हाईस चान्सलर डॉक्टर गिरीश स्वामीजी, आमचे दुसरे मित्र डॉक्टर बेदजी, ज्यांनी आता अतिशय सुरेख भाषण केलं, ते प्राध्यापक अरुण होटकरजी, जे लेखक, या पुस्तकाचे लेखक, आठवणीच्या झुडपातील काजवेचे लेखक तिप्पण्णाजी इंगळेजी, बाबूराव मेंदरगेकरजी, श्रीमती सविता इंगळेजी, डॉक्टर नरसिंग इंगळेजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आठवणीच्या झुडपातील काजवे ह्या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना त्यांनी वक्ते, बाकीचे वक्ते फारच चांगले बनवलेले. डॉक्टर बेद, आपले होटकर साहेब, डॉक्टर गिरीश स्वामी हे बोलणारे लोक आहेत या विषयावर. आत्ताच प्राध्यापक अर्जुनराव होटकर यांनी महाराष्ट्रामध्ये जेवढे दलित लेखक आहेत आणि त्या लेखकांनी जी पुस्तकं लिहिली, आत्मचरित्र लिहिली, त्याचं सविस्तर वर्णन त्यांनी केलंय. एवढ्या थोड्या वेळामध्ये संपूर्णपणानं इतिहास सांगणं दलित समाजामधल्या आत्मचरित्राचं हे कठीणच काम होतं. पण त्यांनी थोडक्यात रेफरन्स सहित हे चरित्राच्या विषयी, समाजावर त्याचा झालेला परिणाम आणि सध्या परिस्थितीचं विश्लेषण करून दाखवले. श्री तिप्पण्णा इंगळेंनी हे जे पुस्तक लिहिलंय, त्याच्या अगोदर मी पुण्याच्या एका आमच्या संमेलनामध्ये, समाजाच्या संमेलनामध्ये, मला वाटतं त्या पुस्तकाचं नाव आठवणीच्या कथा, तळकप्पा, या पुस्तकाचं प्रकाशन पुण्याच्या आमच्या समाजाच्या संमेलनामध्ये झालेलं होतं. जवळजवळ आता त्याला 15-1 वर्ष झाले, 14 वर्ष झाले. 14 वर्षाच्या त्या वनवासाच्या नंतर त्यांनी आता हे दुसरं पुस्तक केलं. त्यांचे लेखन करण्याची पद्धती फार सोपी. तर खरं म्हणजे हे पुस्तक कालच रात्री माझ्याकडे आलं. मी प्रयत्न करत होतो, मला आमच्या मनोज होटकरनी सांगितलं त्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. ते पुस्तक प्रिंट होऊन आलं आमच्या बाबूराव मेंदरगेकरांच्याकडून. त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये, इथल्या ऑफिसमध्ये दिलं आणि मी मुंबईमध्ये होतो.
काल आलो तेव्हा मी त्यांना म्हणालो की अहो पुस्तक मिळालंच नाही मला, तर आता मी बोलणार कसं. ते म्हणाले आहे दिले घरी तुमच्या. तर आता मी आल्यानंतर ते काल मी चौकशी केली आणि ते पुस्तक मी मिळालं आणि मी वाचत होतो. चाळलं सुरुवातीला मेहतांचंही मनोगत मी वाचलं, हिरेश स्वामीजींचंही 2 शब्द वाचले आणि नुसतं चाळलं. बाकीचं चालता चालता मी सुशील कुमार ह्या त्यांच्या लेखावर आलो आणि मला आश्चर्य वाटलं की ह्या पुस्तकामध्ये माझा उल्लेख, पण तो उल्लेख त्यावेळेस जे जवळजवळ ते साधारणतः माझ्यापेक्षा ते नाही. ठीक आहे, ऐकायला येतं तर घुमता आवाज. माझ्यापेक्षा 8-9 वर्षांनी ते लहान आहेत आणि मी जेव्हा पहिल्यांदा तिकीट मागितलं होतं त्यावेळेस लष्करमधली काही मंडळी, शुकुरार पेठेमधली काही मंडळी अशा आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे त्यांच्या भजनी मंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, मंदिरात गेलो होतो आणि त्या भजनी मंडळाचं वर्णन त्यांनी फार सुरेख केलंय. तुराट्या लावलेलं ते भजनी मंडळाचं ऑफिस, सारवलेली जागा, वर पत्रे आणि त्या ठिकाणी मी गेलेलो होतो आणि या सगळ्या मंडळींनी माझ्याकरता तिकीट मागण्याकरता म्हणून कसा प्रयत्न केला आणि पहिल्यांदा माझं कसं तिकीट गेलं, ते किती नर्वस झाले त्याचंही उदाहरण त्यांनी त्याच्यामध्ये दिलं. त्या तुमच्या ह्या चरित्र लेखनाच्या पुस्तकामध्ये माझाही उल्लेख आला, त्यामुळे लोक ते वाचतील की सुशील कुमारना पहिल्या वेळेस तिकिटाला किती यातना झाल्या ते तुम्ही सांगितलं. त्याच्यात मी तुमचा आभारी आहे. हे सगळं कसं तुम्ही आठवलं असेल. खरं म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, पण लहान असताना देखील एवढं सगळं मायन्युटली तुम्ही ते निवेदन, सोळंकीनं दिलेलं निवेदन आणि त्या कटक दोंडांचा शर्ट ओढलेला होटकरांचा, तिथेही होटकर होते, होळकर, तर तेही वर्णन त्यांनी केलेलं हुबेहूब त्यावेळेच. म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष होत आली. 72ची घटना आहे, पण तेवढं मायन्युटली त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये. म्हणजे अजून त्यांची बुद्धी तल्लक आहे. तुम्ही 1, 2, 3, 2 किंवा 3 एवढे पुरे असं नाही. हा, त्याच्याही पुढे तुम्ही गेलं पाहिजे की तो परिवार नियोजनाचा जो भाग आहे 2 किंवा 3, पण त्याच्यापेक्षा या पुस्तकात तुम्हाला एक चांगल्या प्रकारे तुमच्या लेखणीला सवय आहे की वाचनाकरता कसं आपण समाजामध्ये दिलं पाहिजे याची जाणीव त्या प्रत्येक वाक्याच्या मध्ये आहे. तुम्ही ज्या नोकरीमध्ये काम असताना कधी कर्नाटकात, कधी आंध्रमध्ये, विजयवाडाला, कधी महाराष्ट्रामध्ये सोलापूरला ज्या तऱ्हेनं हे काम करत होता, आपल्या कामाची प्रामाणिकपणानं राहून नवीन काय आपल्याला शोधता येतं याचाही ते सातत्यानं विचार करत होते. मला वाटतं की आपल्या या समाजामध्ये नोकरी करत असताना अशा प्रकारचं लेखन करणारे बरेच अलीकडच्या काळामध्ये नवीन लेखक तयार व्हायला लागलेले. मला वाटतं की श्रीयुत इंगळेंच्याकडून नव्या लेखकांनी प्रेरणा घेऊन लिहिलं पाहिजे की लिहित राहा, म्हणजे तुम्हाला काहीतरी शोधण्याची प्रक्रिया चालू होईल. आमच्यातले मोठे लेखक सगळ्यात आणि एक अतिशय कर्तृत्ववान नेते नामदेव होटकर
त्यांनी जी पुस्तकं लिहिली, त्यांनी ज्या कविता लिहिल्या, त्यांनी ज्या पटकथा लिहिल्या, चित्रपटकथा लिहिल्या, याचाही आम्हाला अभिमान आहे. ते आणि मी महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये होतो, पण एवढा मोठा असलेला मनुष्य कधी गर्वाने कधी वागला नाही. उद्या आहे मी बोलेनच त्या ठिकाणी, पण आपण खरं लीनतेने शोभत असतो. काय थोडंसं आपल्याला ज्ञान झालं म्हणून आपण काय खूप मोठे झालो असं नाहीये. अजूनही आम्हाला शिकण्याची ओढ आहे, अजून समाजसेवा करण्याची आमच्यामध्ये जीवन प्रणाली आहे. तुम्ही खरं वटकरजी, तुम्ही तिप्पण्णाजी, हे सगळे मराठवाड्यातले लोक. मी माकडाच्या उपळ्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे, त्यामुळं तुम्हाला गणेश स्वामी देखील थोडे तिथले आहेत, थोडे इकडचे आहेत. तर ही सगळी मंडळी मराठवाड्यातून आलेली आहे आणि मराठवाडा त्यातल्या त्यात अतिशय मागास अशा प्रकारचा मराठवाडा. अलीकडेच 2-3 आत्मचरित्र आपल्या सर्व्हिसमध्ये असणाऱ्या लोकांचे त्यांची चरित्र मला प्रकाशन करण्याची संधी मिळाली. मला वाटतं एक आपल्या समाजामध्ये देखील अशा प्रकारची एक ओढ लागलेली आहे की मी जे काय आयुष्यामध्ये अनुभवलं ते सांगितलं पाहिजे. अर्जुनराव होटकरांनी एवढं सगळ्यांचं चरित्र सांगितलं आणि लेखनाच्या विषयी. आपल्या सोलापूरमधले सुद्धा हे लोक पटक्याचे असतील, उचल्याचे असतील, विमुक्त जातीचे असतील, यांची जी चरित्र लेखनाची जी पद्धती आहे, मी तर म्हणेन की जर हे अलीकडच्या काळामध्ये जर आपण हे सगळे एकत्रित बसलो, मी तर नेहमी सर्वंकष दलित समाजाची विचारसरणी करतोय, पण हे सगळे जर एकत्रित आले तर एक नवीन अशा प्रकारचं वाङ्मय निर्माण होईल आणि त्याचा उपयोग नव्या समाजाला होऊ शकेल. आज तोडफोड करणारी भाषा लिहित नाही, पण एक वेळ अशी होती त्या सगळ्या चरित्रामधून तोडफोड करणारी भाषा होती, पण ती गेली आणि आता सौम्य तऱ्हेनं आत्मचिंतन करणारी भाषा सुरू झालेली आहे. असं मी म्हणेन की तिप्पण्णाजींचं पुस्तक हे त्यांचं जीवनाचं सगळं उल्लेख करत असताना, आत्मचिंतन करत असताना, मराठीवर त्यांचं जे प्रभुत्व आहे, खरं म्हणजे एवढे सगळे कर्नाटक आणि आंध्र फिरून आल्यानंतर मराठीवर ते एवढं प्रभुत्व त्यांनी गाजवलं, याविषयी तुमचं मी मनापासून कौतुक करतो. मराठीला सोडलेलं नाही तुम्ही लिहित चला. हे उशिरा पुस्तक मला दिलं, पण पुढची पुस्तकं मला लवकर द्या. आमंत्रण न देता मी तुमच्या पुस्तकावर बोलण्याकरता येईल, कारण मी थोडंसं चाललंय त्यांच्या सगळ्या पुस्तकामध्ये. त्यांच्या नोकरी कशी झाली ज्याचा उल्लेख बेळगावमधला उल्लेख केला इथं. तर हे अशा तऱ्हेनं आमच्या समाजामध्ये अभिमानास्पद मराठी वाङ्मयामध्ये भाग घेणारे आणि मराठी वाङ्मयामध्ये आपला ठसा उमटवणारे लेखक तयार होत आहेत. याबद्दल मी श्री तिप्पण्णाजी इंगळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. शिकण्याची ओढ ही जीवन प्रणाली आहे, असा हा एक जगण्यासाठीचा मंत्र आपल्याला साहेबांनी दिला. शिंदे साहेबांच्या या मनोगतानंतर मी एवढंच असं म्हणेल की सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले, वक्तृत्व आपले ऐकण्याचे. यानंतर आपण काही सत्कार घेत आहोत. लेखकांचा सत्कार आपण घेणार आहोत. प्रकाशक बाबूराव मैंदकीकर यांच्या वतीने श्री तिप्पण्णा इंगळे सर आणि त्यांच्या पत्नी शांताताई इंगळे
या दोघांचाही सत्कार प्रकाशकाच्या वतीने होत आहे आणि शिंदे साहेबांनी तो सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. मी शांताताईंना व्यासपीठावर येण्याची विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सत्कार स्वीकारावा. सुदिव्य प्रकाशनाचे प्रकाशक श्री बाबूराव मैंदकीकर यांच्या वतीने शिंदे साहेबांच्या हस्ते लेखक तिप्पण्णा इंगळे आणि त्यांच्या पत्नी शांताताई इंगळे या दोघांचा सत्कार होत आहे. दोघांमध्ये एक शास. इंदिरा संत, कवयित्री इंदिरा संत म्हणतात की ज्याचा सहवास हवा हवासा वाटतो, ज्याच्यासोबत सुख भोगताना दुःख कमी होतं आणि ज्याच्यासोबत साहित्य, कला, संगीत इत्यादी त्याला अनुभवताना मनही आनंदानं भरून येतं, अशा व्यक्तीचा सहवास म्हणजे संसार आणि असा हा जोडीदार लाभायला पण नशीब लागतं. मी शांताताईंचेही मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर आपण आणखी एक सत्कार घेणार आहोत. ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूर यांच्या वतीने लेखकांचा सत्कार. मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सन्माननीय मंडळींना विनंती करते की आपण श्री तिप्पण्णा इंगळे सरांचा आपल्या वतीने सत्कार करा. आज इंगळे सरांवर प्रेम करणारे इथे बरीचशी मंडळी आहेत आणि सर्वांना त्यांचं कौतुक करायचं आहे. ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मला वाटतं अर्ध सभागृह आता स्टेजवर येणार आहे. खूप मोठ्या संख्येने ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. खूप मोठ्या संख्येने हे सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य लेखकांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ते उपस्थित आहेत आणि त्या सर्वांच्या वतीने आज सत्कार होत आहे. कर्कया ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने हा सत्कार झालेला आहे. त्यानंतर आणखी एकच सत्कार होत आहे लेखकांचा बाबा शेख यांच्या वतीने. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. प्रत्येक स्थानाची ही स्थिती फार वेगवेगळी असते. जे संयोजक असतात त्यांना काळजी असते की कार्यक्रम वेळेत सुरू व्हावा, मान्यवर वेळेत येतील की नाही, किंवा कार्यक्रम कसा संपेल, प्रेक्षक वेळेवर येतील की नाही. बाबा शेख यांच्यातर्फे हा सत्कार होत आहे. ही त्यांना काळजी असते. यानंतर मी ठीक आहे बाबा शेख सर 1-2 मिनिटं बोलताय. आदरणीय व्यासपीठ, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी 2 आठवणी या ठिकाणी मात्र सांगणार. पहिली आठवण तिप्पण्णा मामा इंगळे यांचा 51वा जो लग्नाचा वाढदिवस झाला त्याबद्दल 1 मिनिटात सांगणार. त्यानंतर आठवणीच्या झुडपातील काजवे, आठवणीच्या सोलापूर रेल्वे स्टेशनवरील सुशील कुमारजी शिंदे साहेब. तर या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये साहेबांचं या ठिकाणी म्हणजे इंगळे मामांचं जे 51वा लग्नाचा वाढदिवस झाला. 51 वर्ष त्यांनी या जोडप्याने कसं घालवलं असेल त्याची आठवण सुद्धा त्यांनी त्या पुस्तकात केली असेल. तर अजून एक आठवण अशी आहे, वयाच्या 10व्या वर्षी मी या सोलापूर शहराच्या रेल्वे स्टेशनवर एखाद्या कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळी आठवणीच्या सोलापूर रेल्वे स्टेशनवरील सुशील कुमारजी शिंदे साहेब, त्या ठिकाणी मी साहेबांना मुंबईवरून 2 नंबर प्लॅटफॉर्मवरनं सिद्धेश्वर एक्सप्रेसनी साहेब उतरल्यानंतर तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी त्यांचा सत्कार करताना आज जो माझा गणवेश परिधान आहे तसा गणवेश परिधान माझा नव्हता. मित्रांनो, माझ्या आई वडिलांनी 250 रुपयाचा सदरा माझ्या अंगावर घातला होता. मी साहेबांना त्या ठिकाणी पाहिलं. तुमच्यासारख्या माणसांनी साहेबांचा सत्कार करत असताना माझ्यासारख्या दुसरीच्या विद्यार्थ्याला मनात एक गोष्ट आली, साहेबांचं इतकं मोठं सत्कार करता मी कसा सत्कार करू त्यांचा. मित्र हो, माझ्या आईने ₹1.65 एरमेलचा पेन माझ्या एक खिशाला लावला होता आणि तोच पेन मी साहेबांच्या समोर गेलो. साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही आमदार झालात मला माहित नाही, मुख्यमंत्री झालात मला माहित नाही, कारण काय तुम्ही झालात हे मला बुद्धीच माझी तेवढी नव्हती. परंतु मला एवढं आठवण झाली की माझ्या खिशातलं एक पेन आहे, मी साहेबांना द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. ते पेन साहेबांच्या हातात ठेवला
ठेवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, बाळ काय करतो? मी म्हणलो दुसरीच्या वर्गात महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी आहे. हे पेन तुलाच उपयोगी येणार आहे, हे तुझ्याकडेच ठेव म्हणल्यानंतर तोच पेन ठेवला. आज मी या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करतो. आणि माझे गुरुवर्य अर्जुनजी होटकर साहेब वालचंद कॉलेजचे प्राध्यापक यांच्या ते भाषणात ऐकल्यानंतर अजून एक दुःख वाटलं. आज इतके मंडळी सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील या मंडळींनी लेखकांची अनेक पुस्तकं तुमच्यासाठी माझ्याकडे ठेवलेत. परंतु आता जे श्रमिक संघाने जे सत्कार केला वयोवृद्ध ज्येष्ठ माणसाने, तीच माणसं हे पुस्तक वाचत असतील, नवीन पिढी हे पुस्तक वाचत नाही हे माझ्या मनाला खात्री झालेली आहे साहेब. तर या ठिकाणी मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो, आपल्या मुलाबाळाला हे साहित्यकाची पुस्तकं वाचायला द्या, मोबाईल बाजूला ठेवा. या ठिकाणी बोलण्याची संधी आपण दिलात त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करून या स्टेजवरच्या ज्येष्ठ मंडळींना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेख सर. मुलांना पुस्तकं वाचायला द्यायला हवी हा मुलाचा सल्ला आपण दिलेला आहे. आणि या साहेबांप्रती, इंगळे सरांच्या प्रती खूप सर्वांना बोलायचं आहे, आपलं मत व्यक्त करायचं आहे, पण आपण वेळेअभावी आणखी कुणाचं काही मनोगत घेऊ शकत नाही. आता आपण लगेचच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉक्टर हिरेश स्वामी सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाशिवशरण कक्कल यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. ज्या समाजातले तिप्पण्णा इंगळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मी अत्यंत ते पुस्तक वाचलेलं आहे. आणि वाचत असताना मला माझ्या लहानपणीच्या आठवणी कुठल्या जातीचा असण्यापेक्षा त्या जे अनुभव तिप्पण्णाजीने प्रामाणिकपणाने या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत ते वाचत असताना माझ्या आजोळची आठवण झाली. निजाम स्टेट आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असणारं आलूर हे गाव जे आहे, साहेबांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये जवळपास 16 वर्ष मी सेवा केली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, तुळजापूरला वगैरे. आलूर हे गाव जे आहे हे कन्नड हा शब्द आहे खरं तर, आलूपूर असा आहे. हे दोन भाषेचा संगम याच्यामध्ये आहे. या पुस्तकाच्या मध्ये जेव्हा मी वाचत होतो त्यांनी कन्नडमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, स्क्रिप्ट देवनागरी, पण हे भाषेचा हा संगम आहे. त्याशिवाय संस्कृतीचाही मला असं वाटतं. आलू हा शब्द जो आहे, गरज म्हणजे गरजा, बोला, आणि ऊर म्हणजे गाव. बॉर्डरवर असणारे बऱ्याच लोकांनाही माहित असेल की आलूर मठा म्हणजे काही जंगम लोक जे आहेत, त्या मठाधीश जे आहेत ते दिवस रात्र नुसते चर्चा करायचे. मठ बांधायचा आहे म्हणून चर्चा करायचे. मठ काही बांधायचे नाही, चर्चा रात्रभर व्हायच्या. कन्नडमध्ये आलूर मठा कटदंगन म्हणजे मठ बांधल्यासारखं. पण हे आलूरचे आपले मित्र जे आहेत यांच्यावर झालेले संस्कार, होटकरजी बोलत असताना ज्या आत्मचरित्राचा उल्लेख वगैरे झाला, मी हे आत्मचरित्र वाचत असताना मला कुठेही अशी विद्रोहाची भावना वगैरे यांच्या याच्यामध्ये नाही. ते बोलत असतानाही त्यांनी सांगितले की सहन करायला शिकलं पाहिजे. आणि हा गृहस्थ प्रतिकूल परिस्थितीमधून जे चटके त्यांनी भोगले, आपल्या परिवारातल्या आई वडिलांच्यासाठी, परिवार एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी जो व्यवसाय सांभाळला वडिलांच्या नंतर किंवा वडिलांच्या सोबत राहून, ते वाचत असताना बऱ्याच वेळेला असं वाटलं की हा कायक योगी आहे. कन्नडमध्ये कायक म्हणजे कर्म, कर्मठ, कर्मामध्ये काम करणाऱ्यावर विश्वास ठेवणारे. हे जेवढे शिवशरण होऊन गेले, या सगळ्या शिवशरणांनी महात्मा बसवेश्वरांचं, खरं तर बसवेश्वर हे नाव वगैरे असं महाराष्ट्रात किंवा बाहेर त्यांना बसवण्णच म्हणायचे. खरं तर आजही कर्नाटकामध्ये त्यांना बसवण्णा आणि हे तिप्पण्णा
हे अण्णा जो आहे, तिप्पण्णा जो आहे, हा खर तर शैव याच्यामध्ये शिवाचं नाव आहे. त्रिपुरारी हा शिव जो आहे 3 राक्षसांना जाळणारा, ते त्यांचं असणारं गाव जे जाळणारा, असा हा तिप्पण्णा जो आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची प्रवृत्ती, आपल्या घरातल्या, आपल्या सोबत असणारे, आपल्या समाजातल्या लोकांना सोबत घेऊन जाणारे तिप्पण्णा जे आहेत, हे मला देखील माझे अण्णा वाटले. माझ्यापेक्षा लहान आहेत तसं साहेबांनी म्हटल्याप्रमाणे, पण सहनशीलतेचा भाव जो आहे, आम्ही दररोज सकाळी भेटतो, फिरायला आम्ही सोबत असतो. तिप्पण्णाजी आणि त्यांच्या लेखनामधले मगाशी साहेबांनी उल्लेख केला, त्यानंतर होटकरांनी सुद्धा केला, की माणसाचं वय जसं वाढत जातं विस्मरण व्हायला लागतं, पण या वयामध्ये देखील त्यांनी पाठीमागच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपल्या लहानपणच्या गोष्टी आहेत, त्यानंतर त्यांच्या सेवेमधल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एवढा सगळा बारकावा जो त्यांनी ह्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये आत्मप्रौढी नाही. बऱ्याच गोष्टी अशा की त्यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकांबद्दल देखील अगदी मनमोकळेपणाने त्यांनी इथे सगळं लिहिलेलं आहे. मित्रांनो, मगाशी दलित साहित्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला होटकर बोलले, त्यावेळेला मला असं वाटलं की शरण साहित्य जेवढं आहे कन्नडमधलं, कर्नाटकामधलं, हे सगळं दलित साहित्य आहे. याच्यामध्ये कुठलाही शरण जो आहे तो स्वतःला मी मोठा आहे, श्रेष्ठ आहे असं म्हणत नाही. ನನಗಿಂತು ಕಿರಿಯರಿಲ್ಲ, शिव शरणरगिंतु हिरियरिಲ್ಲ. माझ्यापेक्षा या जगामध्ये कुणीही छोटा नाही, किरियरिल्ला, किरी म्हणजे छोटा, आणि शिवशरणरगिंतु हिरियरिल्ला, शिवशरणांच्या पेक्षा, जो स्वतःला त्या ईश्वराचा भक्त म्हणवतो, त्या भक्तांपेक्षा या जगामध्ये दुसरा कोणी श्रेष्ठ नाही असं म्हणवणार आहे. मी तिप्पण्णाजींच्या ह्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या गावामध्ये बांधलेलं जे मंदिर आहे, आणि ते मंदिर बांधत असताना वर्गणी गोळा करून मंदिर बांधायचं वगैरे असं नाही. आता तर मंदिरं बांधण्याची टूमच आहे, पण एका खेड्यामधला हा माणूस त्यांच्या वडिलांचे झालेले संस्कार जे आहेत त्या संस्कारामध्ये वाढलेला जो आहे. खेड्यामधली माणसं आजही, मी माझ्या आजोळी गेलो, माझ्या गावी गेलो तर मला आठवतं की मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन शनिवारचा दिवस असला की सगळे लोक गायला लागतात. गाणं म्हणजे हे शास्त्रोक्त वगैरे नव्हे, भक्ती. मग ते तुकारामाचे अभंग असतील. कर्नाटकामध्ये आज देखील तुकारामाचे अभंग गावोगावी गायले जातात. त्यांना मराठी येत नसलं तरी तुकारामाचा अभंग येत असतो. ही जी भक्ती भावना आहे, ही तिप्पण्णाजींच्या या पुस्तकामध्ये मला ते भावलं की इकडे कामही करायचं. शिकत असताना त्यांना जे झालेले त्रास आहेत, सेवेमध्ये असतानाही, आणि विशेषतः वडिलांना कातडं रंगवत असतानाचा जो कारखाना वगैरे आहे, त्यांनी किती कष्ट घेतले, तो दर्प जो आहे, तो वास जो आहे, हे त्यांना बाहेरच्यांना वेगळं वाटतं, पण एकदा सवय झाल्यानंतर ते त्यांचं कर्मच आहे, ते कामच आहे. अशा प्रकारचा हा कर्मठ वडिलांच्या नंतर तो आपला व्यवसाय जो आहे तो प्रामाणिकपणाने करणारा हा तिप्पण्णा जो आहे, कुठल्याही शिवशरणांपेक्षा मला अलीकडच्या काळात हा छोटा वाटत नाही. म्हणून शिवशरण, शिवयोगी आणि आलूर सारख्या गावामध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्यावर होणारे अन्याय जे आहेत, लोकांच्या मध्ये असणारा अहंकार जो आहे, त्या सगळ्यांच्या मध्ये
असणारा तो दर्प जो आहे तो त्यांनी कसा सहन केला आणि इतरांच्या सोबत त्यांनी कसं सहनशीलतेने या सगळ्या गोष्टी अनुभवल्या हे मांडत असताना उद्रेक जो आहे आपल्या भावनांचा, कुठेही तिरस्काराची भावना नाही, पण सहन केल्यानंतर एक माणूस म्हणून माणुसकीची भावना जी आहे ती या आठवणीच्या झुडपातले काजवे. मला हे शीर्षक देखील फार काव्यमय असं वाटतं. आता नवीन पिढीला काजवे दिसतील की नाही माहित नाही. आम्हाला मास्तरने मारल्यानंतर काजवे दिसायचे, म्हणजे न जाता देखील कुठे, पण अंधारात देखील मी माझ्या आजोळी काजवे पाहिलेले आहेत. फार छान असतं ते करता. आणि कुठला सूर्य वगैरे नव्हे तर काजव जे आहे हे नाव त्यांनी दिलं. आपल्या मनामध्ये हे सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून देखील कधीतरी मनामध्ये भाव येतात, ते प्रकर्षाने आपल्याला अनुभवायला येतात आणि कधी लुप्त होऊन जातात. पुन्हा एकदा तुम्ही आठवायचं म्हटलं तरी त्या आठवणी तुम्हाला आठवता येत नाही. खरं तर आठवणी ह्या जीवनामध्ये आलेल्या आतापर्यंतच्या अनुभवाच्या संदर्भात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने आपले अनुभव या ग्रंथामध्ये ग्रथित केलेले आहेत. मी सर्वांना विनंती करेन की आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न करत असाल किंवा कसं असावं याच्याविषयी, कोण प्रसिद्ध लिहिणारे वगैरे असं नाही. प्रसिद्धी ही खरं तर आपण वाचल्यानंतर आपल्याला भावलेलं जे आहे ते आपण सांगायला पाहिजे. आणि असा अत्यंत प्रामाणिक हा रेल्वे मधला अधिकारी जो आहे, जो कुटुंबवत्सल आहे, आई वडिलांची ज्यांनी मनोभावे सेवा केली, आपल्या परिवारातल्या लोकांचीही काळजी ज्यांनी घेतली, अशा माझ्या मित्रांनी हे लिहिलेलं पुस्तक जे आहे, याच्या आधीच्या त्यांच्या ग्रंथाला देखील मी आणि साहेब होतो. प्रामाणिकपणाने त्यांच्यामध्ये जे आत आहे ते बाहेर आहे, ते बोलतात तसंच चालतात. खरं तर जे शरण आहेत आपले बसवण्णा जे आहेत ते देखील असं म्हणतात की जे तुझ्या मनामध्ये आहे ते बोल आणि बोलल्याप्रमाणे वाग. हा बोलल्याप्रमाणे वागणारा अत्यंत प्रामाणिक असणारा असा जो माझा मित्र आहे, त्या मित्राचं हे आत्मचरित्र जे आहे सगळ्या दृष्टिकोनातून इतका प्रामाणिकपणा की प्रत्येक शब्द जो आहे त्याच्यामध्ये दिखावा नाही, म्हणजे प्रसिद्धीची हाव नाही, आणि प्रामाणिकपणाने लिहित जाणं. मी त्यांना जसं पाहतो आचरणामध्ये, आचारवे स्वर्गा अनाचारवे नरका. आचरण जे आहे तुमचं सदाचार आणि शील, सुशील, हे शील जे आहे यालाच कन्नडमध्ये आचार असं म्हणतात. तर हे आचरण या माणसामध्ये मी पाहिलं, जवळून पाहिलं. माझ्या शेजारी आहेत, शेजारच्या कॉलनीमध्ये, त्यांच्या या ग्रंथाला मी मनापासून शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाला त्यांनी बोलायला सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आपण सर्वांनाही मी धन्यवाद देतो की अशा एका सुंदर पुस्तकाच्या, आत्मचरित्राच्या या प्रकाशनाच्या याला कार्यक्रमाला आपण सर्वजण हजर झाला. धन्यवाद. यानंतर निवेदन ह्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केली नीता इंगळे, तिचा एक छोटासा सत्कार करावा असं मी साहेबांना विनंती करतो. सविता इंगळे सध्या पुण्याला असते. ती माझी भाची पण आहे आणि भाऊजाई पण आहे, आणि ती सध्या पुण्यामध्ये समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेले आणि बरंचसं कार्य.
खरं तर घरचाच कार्यक्रम आहे आणि आपल्या माणसांचा सत्कार, ठीक आहे, एक कौतुक असं मी म्हणून स्वीकारलं आहे. आत्ताच इरे स्वामी सरांनी अतिशय अभ्यासू पद्धतीने विविध साहित्य प्रकाराचे संदर्भ देत आणि पुस्तकाविषयी नेमकेपणाने बोललेलं आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि आपण आता आभार, खरं तर जी व्यासपीठावर ही जी मंडळी आहे ती सर्व आपली आहेत, त्यांचा आभार मानून त्यांना परक करायचं नाही, त्यांच्या ऋणातच राहणं नक्कीच या कुटुंबियांना आवडेल. पण एक कार्यक्रमाची औपचारिकता असो म्हणून मी आज जे सन्माननीय शिंदे साहेब त्यांचा किती बिझी शेड्यूल असतं त्यातून आज शिंदे सरांनी खूप सर साहेब आपण आज आम्हाला वेळ दिला, या पुस्तकाविषयी बोलले, आमच्या समेत इतका वेळ घालवला, म्हणून मी सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब आपले मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल मी इरेश स्वामी सर आपले आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांनीही अगदी खूप चांगलं मनोगत केलं ते विलास बेद सर, आणि जे या पुस्तकावर समीक्षणात्मक बोलले ते डॉक्टर अर्जुन भटकर सर, मी आपलेही आभार मानते. सुविद्या प्रकाशनाचे प्रकाशक बाबूराव मैंदर्कीकर सर आणि ज्यांनी प्रास्ताविक केलं ते डॉक्टर नरसिंग इंगळे, आणि म्हणतात ना म्हणजे आपण सर्वांची उपस्थिती होती म्हणून हा प्रकाशन सोहळा रंगला. आपण सर्व समोर बसलेले रसिक प्रेक्षक आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या कार्यक्रमाला चार चांद लावले, म्हणून आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे साहित्यिकांचे मी आभार मानते. आणि ज्यांनी संयोजनासाठी मदत केली ते सर्व इंगळे सरांचे कुटुंबीय त्यांचंही मी आभार मानते. पुन्हा एकदा सर्व मान्यवर आणि सर्व रसिक श्रोते प्रेक्षकांचं आभार. आणि सर्वांसाठी भोजनाची सोय केलेली आहे, कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये, सुग्रास असा भोजनाचा आनंद घ्यावा. आणि पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमाची मी आठवण करून देते. उद्या याच सभागृहामध्ये सायंकाळी 5 वाजता कैलासवासी नामदेवराव भटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित जीवनगौरव प्रकाश या जीवनगौरव ग्रंथाचं प्रकाशन सोहळा होत आहे. तर तेव्हा आपण स्वतः नाही तर आपल्यासोबत जेवढे मान्यवर येऊ शकतील त्यांना सुद्धा आपण संध्याकाळी घेऊन यावे. या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्याला शिंदे साहेबांची भेट होणार आहे आणि प्रणितीताईंनी सुद्धा या कार्यक्रमाला येण्याचं वचन दिलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि मी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. आजच्या दिवसाचा खरंच अभिमान वाटतो. आठवणीच्या झोपातील काजवे या श्रीयुक्त तिप्पण्णा इंगळे लिखित पुस्तकाचा आज श्री सुशील कुमारजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशनाचा सोहळा पार पडला. मी त्यांचा चिरंजीव म्हणून प्रचंड अभिमानी आहे आजच्या दिवसाचा. ज्या परिस्थितीतून त्यांनी त्यांची वाटचाल केली, आम्हाला इथपर्यंत आज त्यांनी योग्य ठिकाणी आम्हाला पोहोचवले आहे. त्यांचा हा वारसा पुढे टिकवण्यासाठी आम्हाला आजचा प्रसंग प्रचंड प्रेरणादायी आहे आणि या ऊर्जेनं आम्ही पुढचं आमचा सहपरिवार याच कार्यामध्ये अविरत काम करू अशी मला अपेक्षा वाटत आहे. धन्यवाद. आज उपस्थित सर्वजणांचं आज इतकं प्रेम लाभलं आम्हाला
आमच्या परिवाराला आणि विशिष्ट करून श्री त्रिपन्न इंगळे यांना जे प्रेम लाभलं ते बघून मी अत्यंत समाधानी आहे. धन्यवाद. ओके. नमस्कार. आज श्री तिप्पण्णा इंगळे यांचा तिसऱ्या पुस्तकाचा आज श्री तिप्पण्णा इंगळे यांचा तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन प्रसंगी आम्ही आज औरंगाबादवरून सोलापूरला प्रकाशन सोहळा अटेंड करण्यासाठी आलो आहोत. इंगळे काकांबद्दल काय सांगावं. त्यांचा माझा परिचय कित्येक वर्षापासूनचा आहे. आम्ही लहान असल्यापासून ते आम्हाला ओळखतात आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गोष्टी केल्या आणि वडिलांच्या निधनानंतर त्यांनी जी काही मदत आम्हाला केली त्याच अनमोल आहे. त्याच्या जीवावरती आम्ही डिग्रीला ॲडमिशनही घेतलं आणि व्यवस्थित शिकून पुढे एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये आम्ही नोकरीला लागलो. त्यानंतर त्यांचं मार्गदर्शन कायम आमच्यासोबत राहिलं आणि त्यांचा पहिल्या प्रकाशन सोहळ्यालासुद्धा मी उपस्थित होतो जे पुणे इथे झाला होता. त्यांचं दुसरं पुस्तक रेल्वेतील कर्मयोग हे तांत्रिक तऱ्हेचे पुस्तक आहे पण मराठीत लिहिलेले आहे आणि रेल्वेमध्ये या संदर्भातली पुस्तकं फार कमी आहेत. रेल्वे इंजिनिअरिंग ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे परंतु त्यावर फार ज्ञान बाजारात उपलब्ध नाही आणि ती एक मुलाचं काय म्हणतात त्याला ब्लॅक होल होता ते त्यांनी कव्हर केलेलं आहे. आणि या आठवणीचा तळकप्पा त्यांचा आत्मचरित्राचा प्रथम भाग असल्यासारखा होता आणि आठवणीतल्या झुडपातील काजवे हे त्यांचं आत्मचरित्राचा दुसरा भाग आहे. तिन्ही पुस्तकं अत्यंत वाचनीय आहेत. मी वाचलेली आहेत. आपणही जरूर वाचा. धन्यवाद. नमस्कार. मी रेवती सोनकवडे. मी तिप्पण्णा इंगळे यांची नात आहे. तिप्पण्णा इंगळे यांच्या तिसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण इथे सगळे एकत्रित आलेलो आहोत. त्यांचा तिसरा पुस्तक आठवणीच्या झुडपातील काजवे. त्यांनी प्रोफेशनल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ दोन्ही एकत्र नीटपणे सांभाळून हा तिसरा पुस्तक काढलेला आहे. आम्ही देखील वाचलो, तुम्ही देखील वाचा. तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं आहे. या पुस्तकात त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की जातीचे नाही तर मातीचे बना. त्यातून तुम्हाला खूप काही घेण्यासारखं आहे. मी एवढंच सांगेन की जातीचे नाही तर मातीचे बना. कष्ट सर्वांना असतात. त्यांनीही खूप कष्ट केलं आहे. त्या कष्टातून त्यांनी कोणत्या प्रकारचा फूल उमगवला आहे तो तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल. नमस्कार. आज सोलापूर येथे आठवणीच्या झुडपातील काजवे या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य की अनेक घटना अनेक अनुभव असे या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तरी मी सर्वांना विनंती करेन की हे आपण पुस्तक सर्वांनी वाचावं आणि इतरांनाही सांगावं. धन्यवाद. नमस्कार. आमचं लग्न झालेलं आहे लहानपणीच, जास्त ह्याच्यात नाही. तेव्हापासून जे आता बघत आले ते संपूर्ण मी बघत आलेले आहे. त्यांचं काय झालं काय नाही ते आणि आमच्या आई वडिलांबद्दल आणि इकडच्या ह्याच्याबद्दल सगळं त्यांनीच बघितलेलं आहे. अभिमान वाटतो. तिप्पण्णा इंगळे अण्णा यांचे व्याही विजय. त्यांना खूप इच्छा होती या कार्यक्रमाला येण्याची पण काही कारणास्तव ते येऊ शकलेले नाही. त्यांच्यातर्फे व त्यांच्या सर्व कोळ कुटुंबियांतर्फे मी इंगळे अण्णांचे खूप मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन त्यांचं की त्यांचं पहिलं पुस्तक मी वाचलेलं आहे. हे खूप काही त्यांनी आमच्या नवीन पिढीला त्यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आणि तसंच हे त्यांचं दुसरं पुस्तक माझ्या वाचनात आलेलं नाही पण हे तिसरं पुस्तक मला वाचायला खूप आवडेल आणि मी सर्वांना असेच म्हणजे त्यांनी अजून त्यांच्या आयुष्यामध्ये हे अनेक पुस्तकं लिहिण्यात यावीत आणि आम्हाला त्यांचे अनेक अनुभव असे पुस्तकाच्या माध्यमातून वाचनात आमच्या यावेत हीच त्यांना शुभेच्छा देते. नमस्कार. माझं नाव प्रियदर्शिनी विनायक इंगळे. तिप्पण्णा इंगळे यांची मी लहान सून. तर मी आज इकडे त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित आहे. तर मला एक शब्द बोलायचा आहे. त्यांच्यामुळे मला वडिलांची कमी कधीच जाणवली नाही. त्यामुळे मी खूप आनंदात असते. काही प्रॉब्लेम्स आले की मी त्यांच्याकडे जाते नेहमी आणि त्यांचं हे पुस्तक तिसरं असल्यामुळे मला खूप आनंद झाला. फर्स्ट पुस्तक पण खूप छान आहे त्यांचं. सेकंड पुस्तक पण खूप छान आहे आणि त्यांना असं ॲक्टिव्ह बघून मला खूप आनंद होतो. त्यांना असं मी कधीच टेन्शनमध्ये वगैरे बघितलं नाही
आणि कधी त्यांनी जाणून सुद्धा दिलेलं नाही. त्यामुळे खूपच मला त्यांना असं आदर्श वाटतो त्यांना बघून. एवढं बोलून माझं शब्द मी. नमस्ते, मी उज्ज्वला परशुराम इंगळे. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे सगळे जमलो आहोत म्हणजे आठवणीच्या झुडपातील काजवे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण जमलेलो आहोत. आणि ह्या पुस्तकाचे लेखक श्रीयुत तिप्पण्णा परशुराम इंगळे यांची मी मोठी सून आहे. आणि ह्या पुस्तकातून तुम्ही सगळ्यांनी खूप काही घेण्यासारखं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आज ज्या पोस्टवरती तिप्पण्णा सर आहेत किंवा माझे सासरे आहेत त्या पोस्टपर्यंत त्यांना येण्यासाठी जो स्ट्रगल त्यांना करावा लागला लाईफमध्ये आणि जे काही सुखद अनुभव आले ते सगळे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये काजव्यांच्या रूपाने मांडलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि थँक्यू. आणि अजून एक सांगावं असं वाटतं मला की मला त्यांची सून म्हणून फार अभिमान आहे. आय एम प्राऊड टू बी हिज डॉटर इन लॉ. थँक्यू. निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये तिप्पण्णा मामांचं म्हणजे तिप्पण्णा इंगळे मामांचं आठवणीच्या झुडपातील काजवे या पुस्तकाचं प्रकाशन माननीय केंद्रीय गृहमंत्री शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत आणि सोलापूरचे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांचे कुलगुरू प्रथम कुलगुरू योगेश स्वामी यांच्या हस्ते झालं. खरं पाहिलं तर आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर असा कार्यक्रम झाला. एक अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिलेलं त्यांचं वय 72 आहे आणि 72 असं या काजव्यांचं आठवण असं या आठवणीच्या झुडपातील काजवे असं त्यांनी मांडलेलं आहे. 72 आठवणी आहेत. फार सुंदर असं त्यांचं लेख आहे. मी वाचलं नाही, अजून वाचणार आहे. थोडं त्यांच्या भाषणातून मला कळालं की या पुस्तकाचं स्वरूप काय हे कळालं आहे. पण त्यांची लेखनातून असं कळालं की त्यांचं जीवन लहानपणापासून म्हणजे ते जसं लहानपणापासून ते शेवटच्या 72व्या वर्षापर्यंत त्यांची जी काय वाटचाल झाली त्याचं हे उत्कृष्ट असं उदाहरण त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यांना ह्या पुस्तकाच्या आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाला मी वैयक्तिक अशोक कटके त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी परत ह्या माध्यमातून लोकांच्या जवळ यावं आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. आज फडकुले सभागृहात तिप्पण्णा इंगळे ज्येष्ठ लेखक यांच्या आठवणीच्या झुडपातील काजवे या पुस्तकाचं प्रकाशन देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते झालं. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे माजी कुलपती डॉक्टर योगेश स्वामी सर होते. तर हे पुस्तक अद्याप आम्ही वाचलं नाही, पण एक सामान्य कुटुंबातून येऊन रेल्वेमध्ये नोकरी करत असताना आणि अत्यंत वेगळ्या समाजातून येऊन त्या समाजाची आणि त्या समाजातील अडीअडचणी मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केल्याचं त्यांच्या भाषणातून आम्हाला कळलं. तर वयाचे त्यांचे 72 वर्ष झालेत. तर या वयातसुद्धा वाचन आणि लेखन हे चांगले गुण त्यांनी आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवलेले आहेत. अलीकडच्या काळात वाचन खूप कमी झालेलं आहे. बाबासाहेबांनी म्हणलं की वाचल तो वाचल, पण अलीकडं मोबाईलच्या युगामध्ये वाचन अत्यंत कमी झाल्यामुळे मुलामध्ये विचारशक्तीचा अभाव होत आहे. तर हे जे पुस्तक आठवणीतील झुडपातील काजवे हे जे पुस्तक आहे निश्चित आजच्या पिढीला दिशादर्शक ठरेल. तर मी मोबाशेख प्राथमिक शिक्षक आहे. तर मी आमच्या परिवाराच्या वतीनं आणि सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं मी तिप्पण्णा मामांना या पुस्तकासाठी शुभेच्छा देतो. फडकुले सभागृहामध्ये काल अनायसे संध्याकाळी तिप्पण्णा मामा इंगळे
यांचं फोन आलं की सकाळी आपलं पुस्तकाचं प्रकाशन आहे म्हणून. आज या फडकुले सभागृहाने त्यांचं एक पुस्तक काढलं आहे. त्या पुस्तकाचं हेडिंग जर आणि ते जर का आपण वाचलं, आठवणीच्या झुडपातील काजवे, हे एक शब्द आणि हे पुस्तकाचं जे कवरेक्षेत्र आठवणी झुडपातील काजवे हे जे दिलं आहे, हे वाचल्यानंतर लक्षात येते की मामांनी त्यांच्या जीवनातील ज्या आठवणी आहेत, घडामोडी आहेत त्यांच्या जीवनात, त्यांना आलेले कष्ट, त्यांना आलेले अनुभव, त्यांनी केलेल्या रेल्वेमध्ये सर्व्हिसच्या ठिकाणी केलेल्या अडचणी किंवा त्यांना ज्या ज्या ठिकाणी आनंद मिळाला तो आनंद या पुस्तकात त्यांनी ठेवलेला आहे. तर या ठिकाणी इतकी सुंदर मांडणी या पुस्तकात त्यांनी केलेलं आहे. समाजाला या पुस्तकाचा उपयोग होईल आणि समाजातील दीनदुबळ्या आणि जे समाज दीनदुबळ्या दलिताखाली गेलेलं आहे त्यांनी या पुस्तकात त्यांचं समाज जीवन आणि स्वतःच्या जीवनाचं मांडणी या पुस्तकात केलेलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर समाजातील आणि नवीन पिढींना एक ज्ञान होईल. वाचनामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा मिळणार आहे की जीवनामध्ये संघर्ष कसा करायचा असतं. या संघर्षाची भाषा तिप्पण्णा मामा इंगळे यांनी या पुस्तकात मांडलेले आहे की नोकरीच्या काळापासून ते आज तागायत. आज त्यांचं वय 72 वर्ष आहे. या 72 वर्षामध्ये त्यांनी जीवन जगत असताना 3 पुस्तकं त्यांनी लिहिलेत. त्या 3 पुस्तकापाशी हे शेवटचं पुस्तक त्याने आठवणीच्या झुडपातील काजवे म्हणजे अंधारामध्ये चमकणारे हे काजवे असतात. ते आजच्या पिढीला माहीत नाहीत, परंतु खेडेगावामध्ये काजवे पाहायला मिळतात. त्याचा आनंद कसा मिळतो तो आनंद या पुस्तकामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पुस्तक सर्वसामान्य जेव्हा हे बाहेर पडलं आहे तर सर्वांनी हे पुस्तक आवर्जून घरी ठेवून ते पुस्तक वाचन करावं आणि स्वतःच्या मुलांना वाचायला लावावं. म्हणजे जीवनामध्ये कसे जीवन आपण जगता येईल या जीवनाचं सार या पुस्तक मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाला मी बाबा अजमेरी ग्रुप, आमचे सर्व मित्र आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी त्यांना ईश्वरचरणी असे चांगले पुस्तकं त्यांच्या हातून निघो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शांताराम शिंदे, तिप्पण्णा इंगळे साहेब हे मी त्यांच्या गल्लीमध्ये राहत होतो. ह्या पुस्तकातले मॅक्झिमम माझ्या गल्लीतलेच सर्व उदाहरणं आहेत आणि त्यांनी फार चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक मॅक्झिमम समाजातील विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. मोठे व्यक्ती तर वाचतातच, विद्यार्थ्यांनी वाचून ह्या पुस्तकाची प्रेरणास्थान घ्यावं एवढंच बोलून मी लहानपणाचे आमचे वरिष्ठ तिप्पण्णा इंगळे हे आम्ही त्यांच्यामध्ये लहानापासून त्यांच्यापर्यंत बचपन गेले संत गल्लीमध्ये. त्यांनी आज पूर्ण त्यांचं बचपन काय पद्धतीने गेले हे आठवणीची झुडपातील काजवे हे जे पुस्तक लिहिलं हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्या समोर असंच खेळलेलं आहे. त्यांनी आम्हाला पूर्ण म्हणजे त्यांचं बचपन त्यांच्यासमोर आमचं पूर्ण गेलं असल्यामुळं आमची खूपच तर हे पुस्तक हे त्यांचे आपल्या सर्वांमध्ये गाजवावं, समाजापर्यंत जावं ही मी शुभेच्छा देऊ. आदरणीय तिप्पण्णा इंगळे मामा यांनी लिखित केलेलं आठवणीच्या झुडपातील काजवे या पुस्तकाचं आज प्रकाशन निर्मलकुमार फडकुले सभागृह हे देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेला आहे. या पुस्तक प्रकाशनात मामाने त्यांच्या जीवनातील जवळपास 372 पानाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. या 372 पानात त्याने आपल्या प्रत्येक काजव्याचं वर्णन अतिशय समर्पकपणे करून आपण ज्या संघर्षातनं ज्या वंचित समाजातून घडलो आणि आपली समाजासाठी काय देणं असतं, समाजातील पुढच्या पिढीला आपल्या जुन्या आठवणीवर तो समाज कसा पुढे न्यायचा असतो याचं समर्पितपणे लिखाण केलेलं आहे असं दिसून आलेलं आहे. असं हे पुस्तक समाजातील प्रत्येक लोकांना वाचण्यासाठी अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाने या पुस्तकाचं वाचन करून खरंच आपल्या दैनंदिन जीवनाचं जर अवलोकन केलं तर नक्कीच आपला समाज ह्याच्याही पुढे जाण्यास वाव ठरेल. आणि एक दलित कार्यकर्ता, ग्रामीण भागातला एक शेतमजुराचा, एक कामगाराचा मुलगा आज रेल्वेत सर्व्हिस करून एवढ्या मोठ्या पदावर सेवानिवृत्त होऊन एक परत साहित्य क्षेत्रात वळतो म्हणजे ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ह्या पुस्तकास मी संतोष कदम व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी ब्रह्मानंद धडे आंतरसंचार समितीचं काम करतो. तसंच ज्येष्ठ नागरिक समिती शहर शाखा सोलापूर या समितीमध्ये
तिप्पण्णा इंगळे आणि आम्ही सगळे मित्र एकत्र काम करतो आणि समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या समाजात जेवढं लोकांमध्ये लोकांनी एकत्र यावे, एकत्र येऊन सामाजिक काहीतरी करता यावं या दृष्टीने आम्ही जो प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये इंगळे अध्यक्ष म्हणून काम करतात, मी सचिव म्हणून काम करतो आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्यांचं पहिलं पुस्तक आठवणीच्या टप्प्यातील तेही वाचलेलं आहे आणि आता या पुस्तकाच्या वेळेससुद्धा त्यांचं परीक्षणाचं जेव्हा घटना घडत होत्या त्यावेळेस आम्ही त्याच्यावर नेहमी होतो. बेसरांकडे जाणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या पुस्तकातल्या स्थितीबद्दल चर्चा करणं हा आमचा सततचा चाललेला उद्योगच असायचा एक प्रकार. आणि सध्या त्यांनी जे पुस्तक लिहिलं ते आणखीन त्याच्यामध्ये उन्नती व्हावी आणि सतत म्हणजे समाजामध्ये काहीतरी व्यवस्थित चालवावं. समाजामध्ये नुसतं आता हल्ली त्यांनी मला भाषणामध्ये सांगितलं की बाबा समाजामध्ये काय चाललं आहे की गोंधळ गडबड हे असतं, याच्यापेक्षा मानसिक समाधान वाढावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की समाजामध्ये जेव्हा अशी पुस्तकं निर्माण होतील तेव्हा क्रांती होत जाते आणि समाजातून भारतामधून जेव्हा पुस्तकं निर्माण होतील तेव्हा माणूस विचाराने वाटतो आणि जेव्हा तुम्हाला विचाराची लढाई विचारानेच लढली पाहिजे. कुठेतरी मारामारी करून याच्या करून हा विचाराची लढाई शक्य नाही. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, प्रत्येकाने पुस्तकं लिहिली गेली पाहिजे, पुस्तकं वाचली गेली पाहिजे, त्याचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि समाजामध्ये विचार पोचवले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले विचार समाजापर्यंत पोचवणं आणि त्याच्यामधून समाजाने काहीतरी बोध घेऊन आणि समाजाची उन्नती कशी करता येईल यावर त्या बाबतीत इंगळेंनी भरपूर काम केलेलं आहे आणि जर सतत करत राहावं. त्यांच्या समाजातर्फे त्यांच्या आम्ही समितीतर्फे त्यांचं अभिषेचन करतोय आणि त्यांची पुस्तकं सतत प्रकाशित व्हावी एवढी अपेक्षा. ओके. नमस्कार, मी मुन्ना कटके, ज्येष्ठ नागरिक समिती सदस्य. आमच्या समितीचे अध्यक्ष श्री तिप्पण्णाजी इंगळे यांचा आठवणीच्या झुडपातील काजवे हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आज सोहळा झालेला आहे. तर आमच्या ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. एखादं पुस्तक लिहिण्यासाठी कुठलाही अनुभव लागत नाही वाचण्यासाठी, पण एखादं पुस्तक लिहिण्यासाठी किती लाखाचे अनुभव लागतात ते त्यांनाच माहिती आहे. अशा पद्धतीने ते चांगलं एक त्यांनी आत्मचरित्र पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये आत्मचरित्र म्हणजे फक्त त्यांचंच आत्मचरित्र नसून जे काय आयुष्यात घडतं आहे ते सर्वांनाच लागू होणारं असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या पुस्तकाच्या आजच्या प्रकाशनाबद्दल आमच्या वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक समितीतर्फे व वैयक्तिक मुन्ना कटके परिवारातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुस्तकाबद्दल बोलायचं झाल्यास अनेक अनुभव या पुस्तकामध्ये समाजाचे व इतर समाजाचे, दलित समाजाचे, उच्च समाजाचे सगळे अनुभव यांनी या ठिकाणी आणि त्यांचे रेल्वे कर्मचारी म्हणून रेल्वेमधले अनुभव असे भरपूर काही या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले आहेत. आणि या पुस्तकाला मी वैयक्तिक अशोक सदाफुले व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य सर्वस्व तिप्पण्णाजी इंगळे आठवणीच्या झडपणातील काजवे या पुस्तकाचं प्रकाशन आज माननीय माजी गृहमंत्री शिवकुमार शिंदे व माजी कुलगुरू हिरय्या स्वामी यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. आणि हा सोहळा अत्यंत खेळीमेळीत घरगुती वातावरण झालेलं आहे. आणि त्यांच्या या पुस्तकाबद्दल मी ज्येष्ठांच्या वतीनं होडकर कुटुंबाच्या त्यांना शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. उत्सव असल्यामुळे त्यांनी केलेल्या या पुस्तकाचं आणि सगळ्यांनी केलेल्या कौतुकाचं माझा पूर्ण पाठिंबा असेल आणि त्यांच्या दीर्घायुष्याला आमचा समाधान असेल. बोला मम्मा. बोलायचं मी इथं तुमच्या मैत्रीचं सांगा. हां, तिप्पण्णा आमचे मित्र आहेत. हां, खास मित्र आहेत. मित्र भरपूर असतात पण खास एकच असतो, हा तिप्पण्णा माझा खास मित्र आहे. आज पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला ते पहिल्या वेळेला उद्घाटला मी का नव्हतो याचं दुःख आहे. पहिले 2 पुस्तक झाले ना त्यावेळेला मला माहीत नव्हतं. हे माहीत झाल्यावर मी आमच्या नातूला घेऊन आलो गाडीवर नेऊन सोड, पुढचं मी बघतो म्हटलं सगळं. समाज घटकावर लिहिलेल्या पुस्तकावर काय वाटतं? हो, आनंद काय आमच्यात काय माहिती का, मी स्वतः फक्त आनंदामध्ये राहतो, आम्ही सगळ्याला आनंदामध्ये राहा असं सांगतो.